विचार जपणारे आणि खऱ्या अर्थानं नेतृत्व काय असतं आणि एक वैचारिक लढा या ठिकाणी देणारे आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांच्या सोबतच माजी शिक्षक आमदार आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय दत्तात्रय सावंत सर आणि मी नेहमी आवर्जून ज्यांचे डिबेट ऐकतो आणि खऱ्या अर्थानं एका शेतमजुराचा मुलगा ते आज एक वैचारिक पुरोगामी विचारवंत म्हणून महाराष्ट्राला ज्यांच्या विचारांची गरज आहे ते आमचे आदरणीय लाडके विचारवंत आदरणीय हनुमंतराव पवार सर यांचा देखील मी पुनश्च एकदा या भगवंतांकडीमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय। उपस्थित मान्यवरांना मी पुनश्च एकदा सांगू इच्छितो आदरणीय हनुमंतराव पवारांचा जो विचार आहे तो मी नेहमी सांगतो की राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाही असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही आणि सामाजिक लोकशाहीला त्याला आस असणं गरजेचं आहे। मग सामाजिक लोकशाही म्हणजे काय तर स्वतंत्र समता आणि बंधुता आणि आज तीच आमच्या शिक्षकामध्ये जिवंत व्हावी जागृत व्हावी यासाठी मला वाटतं आम्ही हनुमंतराव पवारांना या ठिकाणी आमंत्रित केले। काशीद सर मी मगाही सांगितलं की आम्ही बऱ्याच वेळा शाळांमध्ये फिरतो त्यावेळेस मुख्याध्यापकाच्या किंवा शिक्षकांच्या कॅबिनमध्ये बुवाबाजींचे फोटो आम्हाला दिसतात। मला वाटतं त्या ठिकाणी आता आजच्या कार्यक्रमानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंचा फोटो लागल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच त्या ठिकाणी हनुमंतराव पवार साहेबांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी आदरणीय शितोळे बापू असतील, प्राचार्य शेख सर असतील, समाजसेवक आदरणीय निखिलजी मस्के असतील, मान्यवरांसोबत आलेले आदरणीय नितीन जाधवर सर असतील, बाळासाहेब पाटील असतील, सुनीलाबा पाटील असतील यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। संभाजी ब्रिगेडचा हा पुरस्कार वितरण सोहळा म्हणजे एका सामान्य कार्यकर्त्यानं अतिशय थाटामाटात घेतलेला हा पुरस्कार वितरण सोहळा आहे। मी नेहमी सांगतो आजकाल पुरस्कार वाटले जातात परंतु एका चांगलं काम करणाऱ्या शिक्षकाला चांगली फाईल नसली तरी चालेल पण काम चांगलं असलं पाहिजे या उदात्त हेतूनं हा महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आम्ही शिक्षकांना समर्पित करतोय। मी नेहमी सांगतो की ज्या महात्मा फुलेंमुळे इतकी स्त्री शिकली आणि मग चुलीसमोरच्या धुरापासून त्या स्त्रीला राष्ट्रपती पदाच्या धुरेपर्यंत जर कुणी पोहोचवलं असेल तर ते फक्त महात्मा ज्योतिराव फुलेंच्या क्रांतिकारी विचारानं आम्हाला पोहोचवलेलं आहे। मी या ठिकाणी जास्त आपला वेळ न घेता मला माहिती आहे वेळेअभावी बराच वेळ झालेला आहे। मी काही उभा राहिलेल्या देखील उपस्थित मान्यवरांचं मी दिलगिरी व्यक्त करतो। आम्हाला ती मोठीशी व्यवस्था ठिकाणी करता आली नाही परंतु मला माहिती आहे हा कार्यक्रम आपल्या धरता समजून जसा वरबाप शेवटीपर्यंत उभा असतो तसं आपण या ठिकाणी उभा राहा आणि त्याच प्रेमानं आम्हाला सांभाळून घ्या अशी विनंती करतो आणि मी विनंती करतो संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आनंद काशीद यांना की त्यांनी अशा कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आज आपला हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा 2025 आजचा हा आपला 17वा कार्यक्रम आहे की जो महात्मा फुलेंच्या नावानं आपण पुरस्कार देतो। मागच्या 17 वर्षाला हा कार्यक्रम चालू आहे। या कार्यक्रमासाठी आज तुम्हा सर्वांचं कौतुक करण्यासाठी तुम्हा सर्वांचा सन्मान करण्यासाठी वेळात वेळ करून या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय माड्याचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील त्याचबरोबर शिक्षक आमदार सन्माननीय दत्तात्रय सावंत सर आणि ज्यांचा विचार ऐकण्यासाठी या सभागृहामध्ये अनेक जण उभे आहेत ते सन्माननीय हनुमंतरावजी पवार सर, संस्थेचे सन्माननीय सेक्रेटरी शितोळे बापू, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे विचारपीठावरती सर्वच मान्यवर आणि तुम्ही सर्वजण पुरस्कारार्थी। मी मागच्या जवळपास 13-14 वर्षापासून मी नियोजन करतो त्याच्या आधी नियोजन करणारी टीम वेगळी होती 2-3 वर्षासाठी पण 13-14 वर्षामध्ये जे मी सातत्यानं हा पुरस्कार सोहळ्याचं नियोजन करतोय या वर्षी मला अक्षरशः पुरस्कार नाही म्हणून सांगणाऱ्यांची संख्या तिप्पट झाली। म्हणजे आज सकाळपर्यंत सुद्धा फोन होते अनेकांचे त्यानंतर तेवढं पुरस्कारामध्ये नाव घ्यावं लागतं। हे सगळं कशामुळे झालंय तर मी विचारपीठावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना सांगू इच्छितो की आम्ही प्रस्तावाच्या फाईलची जाडी किती आहे हे कधी बघत नाही, आम्ही प्रस्तावाला पाने किती आहेत हे बघत नाही, ज्यांना पुरस्कार द्यायचा आहे त्यांचा विचार किती मोठा आहे आणि शिक्षणाप्रती तळमळ किती मोठे आहे हे बघून आम्ही पुरस्कार देतो। म्हणून मी अभिमानाने सांगतो की जिल्हा परिषदेला सुद्धा जेवढे लोक पुरस्कार मागत नाही त्याच्यापेक्षा जास्त कदाचित पुरस्काराची मागणी ही संभाजी ब्रिगेडकडे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले या पुरस्काराची होती। आणि हे सगळं आम्ही काम करत असताना आपण बघितलं असलं तर सगळी स्टेजवरची मंडळी जी ब्रिगेडची काम करणाऱ्या तळागाळातली सर्वसामान्यांची पोर आहेत म्हणजे त्यांना सरळ सरळ काम करणारी माणसं
सरळ सरळ काम करणाऱ्या माणसांचा सन्मान करणं एवढंच फक्त डोक्यामध्ये असते. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये समाज ब्रिगेडच्या माध्यमातून काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घराघरामध्ये पोहोचत असताना खऱ्या अर्थानं तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून पुढची पिढी ही विद्यार्थी शिक्षणामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे उभ्या करणं गरजेचं आहे. कारण सध्याची परिस्थिती जर बघितली, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण सगळं दूषित झालेलं आहे. आणि हे दूषित झालेलं वातावरण दुरुस्त करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं कुणाची असेल तर मी असं म्हणतो शिक्षकांची. आणि शिक्षकांशिवाय हे काम शक्य होणार नाही. म्हणून तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं कर्मवीर बाबासाहेब जगदाळेंचा विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार, बौद्धांचा विचार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार हा घराघरामध्ये पोहोचवा आणि चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी घडवा. यासाठी केवळ आणि केवळ हा पुरस्कार सोहळा आहे. म्हणून मी पुन्हा एकदा उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं आभार मानतो की तुम्ही सर्वांनी, आम्ही तुम्हाला फक्त फोनवरती निमंत्रण दिलं आणि तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. विशेष करून खासदार साहेबांचा मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचं बार्शीकरांच्या वतीनं पुनश्च एकदा स्वागत सुद्धा करतो. कारण मोहिते पाटलांचं लक्ष बार्शी तालुक्यावरती असणं गरजेचं आहे. खरं तर ही जाहीर कार्यक्रमात बोलायची गोष्ट नाही, परंतु भैयासाहेब खऱ्या अर्थानं मामासाहेबांचा विचार आम्ही पुढे घेऊन जात असताना आमच्या डोळ्यासमोर हा मोहिते पाटलांचा विचार सुद्धा त्यागाचा आमच्या समोर असतो. कारण मोहिते पाटलांनी आतापर्यंत त्यागातूनच या जिल्ह्याला भरपूर काय दिलेला आहे, त्यांच्या विचारातून काय दिलेला आहे. तोच विचार आणि त्याच त्यागाच्या माध्यमातून बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा कुठेतरी काही सुरुवात व्हावी अशी आमची प्रामाणिक भूमिका म्हणून तुम्हाला बोलवण्याचा आकाश आम्ही या ठिकाणी केलेला आहे. मी पुन्हा एकदा सर्व पुरस्कारार्थींचं मनापासून तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना पुरस्कार दिलेला आहे त्यांची दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो की मी पुरस्कार तुम्हाला देऊ शकलो नाही, परंतु इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही चांगलं काम करत राहा. नक्की तुमच्या पुरस्कारासाठी विचार आम्ही सर्वजण करू. एवढंच या निमित्तानं सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद सर. सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है. सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है. कोशिश ये है ये सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल में ना सही मगर तेरे दिल में सही आग तो जलनी चाहिए. ही विचारांची आणि परिवर्तनाची आग या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये लावावी यासाठी संभाजी ब्रिगेडचा आजचा एक वैचारिक कार्यक्रम आपण सगळेजण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आता या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आजच्या कार्यक्रमाचे ज्यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होतोय ते माढ्याचे खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचा सन्मान आनंद काशीद यांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतोय. आदरणीय भैया साहेबांचा विचार म्हणजे आताच सरांनी सांगितलं की मोहिते पाटलांच्या विचारावर म्हणजे जे सहकाराची जी मांडणी आहे ती खऱ्या अर्थानं या सोलापूर जिल्ह्याला कुणी दिली असेल तर ती मोहिते पाटलांनी दिली आणि त्यांचाच वैचारिक म्हणजे जो विचार आहे तोच आदरणीय भैया साहेब जपत आहेत. ना घेणं ना देणं यांना विक्रम व सन्मानाची पैज लागली यांची केवळ आत्म्यातील इमानाची आपल्या आत्म्यातील इमानाची जाग राहून खऱ्या अर्थानं भैया साहेबांचं काम आहे. धन्यवाद भैया साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या सगळ्यांचे लाडके माजी आमदार आदरणीय दत्तात्रय सावंत सर यांचा सन्मान ईश्वर पोगळे यांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतोय. आदरणीय दत्तात्रय सावंत सरांचं काम शिक्षकांसमोर मी सांगणं म्हणजे वेगळ्या गोष्टी होतील. कारण मला माहिती आहे आपल्या अडीअडचणींना आपल्या प्रश्नांना योग्य न्याय मिळावा यासाठी वेळोवेळी आंदोलन असतील आणि योग्य भूमिका मांडून शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे एक नेतृत्व म्हणून आदरणीय सावंत सरांचा आपल्या सगळ्यांना परिचय आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये पुरस्कार वितरण सोहळ्याला सावंत सर आवर्जून दरवर्षी या ठिकाणी उपस्थित राहतात. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो ज्यांचा विचारांचा वारसा आपण यापुढे चालवणार आहोत ते आदरणीय वैचारिक जो विचारवंत म्हणून महाराष्ट्र पाहतोय ते आदरणीय हनुमंतराव पवार सर यांचा सन्मान पांडुरंग घोलप यांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतोय. आदरणीय हनुमंत पवार सर आपल्या धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. मला अभिमान वाटतो की आपल्या कर्मवीर म्हणजे बार्शीच्या सोबतच असलेला जिल्हा म्हणजे धाराशिव आणि त्याच नगरीतला शेतमजुराचा मुलगा ते आज एक वैचारिक वारसा जपणारे नेतृत्व म्हणून महाराष्ट्रांच्याकडे पाहतोय. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कर्मवीरांचा विचार देखील आपण घेऊन जावं यासाठी मला वाटतं आपल्याला निमंत्रित केलं. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी अतिशय सढळ हातानं एका फोनवरती ज्यांनी हे सभागृहाला उपलब्ध करून दिलं ते आदरणीय संस्थेचे खजिनदार जयकुमार बापू शितोळे यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. सदानंद आगलावे यांना विनंती आहे की त्यांनी हा सन्मान करावा.
कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांचा खरा विचार ज्यांनी जोपासला ते आदरणीय बापू त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवून बापूंच्या ठिकाणी आपण कौतुक करूया. त्यासोबतच बार्शीचे समाजसेवक आणि युवा नेते आदरणीय निखिल मस्के यांचा देखील सन्मान अभि मोरे यांनी करायचा आहे, त्यांना मी विनंती करतोय. यानंतर नितीन जाधव सर यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करतोय. यानंतर बाळासाहेब पाटील सर यांचा देखील सन्मान संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी होतोय. या ठिकाणी युवा नेते शिवशंकर ढवण यांना विनंती आहे की त्यांनी हा सन्मान करायचा आहे. बाळासाहेब पाटील, यानंतर सुनील आबा पाटील, या ठिकाणी आदरणीय मिरगणे सर याचा देखील सन्मान संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी होतोय. कर्मवीर गडसिंग प्रशालाच्या खऱ्या अर्थानं जो खंबीर पाठीराखा मंचाकडे पाहतो आम्ही, ते आदरणीय मिरगणे सर यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. रणजित पाटील यांनी हा सन्मान करायचा आहे. मळेगाव मध्ये खऱ्या अर्थानं एक वैचारिक आणि एक शैक्षणिक विचार पेरणार आदरणीय मिरगणे सर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. या ठिकाणी आदरणीय विश्वनाथ आव्हाड सर यांचा देखील सन्मान या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने होतोय. महाविद्यालयीन जीवनामध्ये आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते आदरणीय आव्हाड सर, एकदा जोरदार टाळ्या मी या ठिकाणी त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. शिवशंकर ढवण यांनी हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. उपस्थित हा सत्कार समारंभ झाला असं मी घोषित करतोय. नजर चुकीनं या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय दत्तात्रय सावंत सर यांनी आदरणीय हनुमंतराव पवार सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अतिशय दुर्मिळ ग्रंथ संपदा देऊन आदरणीय सावंत सर हनुमंत पवार सरांचा या ठिकाणी सन्मान करतायत. आज ज्या गोष्टीची गरज आहे, कृपया पाठीमागे जे पुरस्कार उभा आहे त्यांना कृपया विनंती, आपण पुढे येऊन इकडं स्थानापन्न व्हायचंय किंवा जागा असेल त्या ठिकाणी बसून घ्यायचंय. या ठिकाणी वेळेअभावी ज्यांच्या विचार आपण ऐकण्यासाठी उत्सुक आहात, आदरणीय हनुमंतराव पवार साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय दत्तात्रय सावंत सर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. या ठिकाणी भैया साहेबांना वेळेअभावी पुढे जायचं असल्यानं आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यानिमित्त आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार दत्तात्रय सावंत सर, ज्यांचं ऐकत राहावं असं वाटतं, पुरोगामी विचार ऐकावेसे वाटतात. सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या तरुणांना आवडेल असं जे व्यक्तिमत्व आहे ते आदरणीय हनुमंतराव पवार संस्थेचे खजिनदार जयकुमार शिटोळे साहेब, ज्यांनी मला आवर्जून आमंत्रित केलं आनंद काशीत
आमचे नातेवाईक सुनील पाटील काका, निर्गणे सर, माझ्यावर आले माझे सहकारी प्राध्यापक विश्वनाथ आवाड सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य अतिथी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि त्यांचे सर्व हितचिंतक, आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आदरणीय महात्मा फुलेंच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आपल्या सगळ्यांना प्राप्त होतोय. शिक्षकांना मार्गदर्शन करण्या एवढा मोठा नाही. मगाशी सूत्रसंचालन करत असताना सूत्रसंचालकांनी सांगितले की आमचा कार्यक्रम छोटा आहे, संख्या नाही आहे. संख्येला महत्व नाही, त्या कार्यक्रमाच्या दर्जाला महत्व आहे. त्यामुळं आणि काशीद साहेबांनी सुद्धा पुरस्काराच्या बाबतीतली माहिती दिली. म्हणजे तुम्ही दर्जा कसा टिकवलेला आहे याच्यावरती त्या कार्यक्रमाची उंची ठरते. निश्चितच एक प्रोत्साहन देण्याचं काम तुम्ही समाजामधील सर्व शिक्षकांना देत आहे. तसं बघायला गेलं, सोलापूर जिल्ह्याची शिक्षणाची खरी चळवळ बार्शी तालुक्यात चालू झाली. मामासाहेबांनी तिची मूळ रोवली. त्यानंतर मग आमच्या आजोबा सकर्मशी असतील, इतरांनी सगळ्यांनी त्या पावलावर पाऊल ठेवत जिल्हाभर विविध संस्था निघाल्या आणि शिक्षणाचं जाळं आपल्या जिल्ह्यामध्ये पसरलं. तर खरी सुरुवात मामासाहेबांनी केली. कारण मला आठवतं, मी जोपर्यंत शिक्षण घेत ग्रॅज्युएशन माझं झालं अकलूजला, तर सगळ्यात जास्त शिक्षक जिल्हा परिषद असो किंवा आमच्या शिक्षण संस्थेत असो ती बार्शी तालुक्यातली. आता सगळी ती मंडळी ती बॅच रिटायर झाली, बरेच जण अकलूजला स्थायिक झाले, परंतु बहुसंख्येने ही बार्शी तालुक्यातली शिक्षक अख्ख्या जिल्हाभर होते. त्यामुळे एक पाऊल कायम पुढं बार्शी तालुक्याच्या शिक्षणाच्या बाबतीत कायम राहिले. मला वाटत नाही बार्शी तालुक्यात कुठलं गाव असेल की जिथं शिक्षक नाही. अख्ख्या जिल्ह्याला शिक्षक पुरवण्याचं काम आणि शिक्षणाचं ज्ञानदान द्यायचं काम या बार्शी तालुक्याने केलं. आणि या ठिकाणच्या संस्थांनी सुद्धा आपला शैक्षणिक दर्जा कायम वरच्या लेवललाच ठेवलेला आहे. त्यामुळं एक शिक्षणाचं केंद्र म्हणून बार्शीला ओळखलं जातं. असंच काम राहू द्या. शिक्षकांना सुद्धा विनंती राहील की आता जग बदललेलं आहे, ए टेक्नॉलॉजीचं जग आहे आणि या सर्व गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे. पारंपरिक शिक्षणातून बाहेर पडून ए शिक्षणातून सुद्धा अवलंब केला पाहिजे आणि त्या गोष्टीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं. अलीकडे मी पाहतोय, मी सुद्धा शिक्षण संस्था चालवतो. खासदार झाल्यापासून मी बघत नाही, बघत होतो. आता माझ्या मिसेस बघतात पूर्ण वेळ, मला कसलाच वेळ नाही. जोपर्यंत अनुभव होता माहेश्वर तालुक्यात अकलूजला मी सरपंच राहिलो, नंतर माहेश्वर पंचायत समितीचं सभापती पद काम केलं, झेडपीत काम केलं. यामुळे जिल्हा परिषद शाळा आणि इतर शाळा बघण्याचा योग आला, तिथलं कामकाज बघण्याचा योग आला. आणि स्वतः शिक्षण संस्था चालवत असल्यामुळं त्यातले सुद्धा अनुभव आले. मला माझ्या शिक्षकांना एक विनंती राहील की आपण जास्त करून फोकस करतो ते गुणवंत विद्यार्थ्यांवरती फोकस करतो. पालक सुद्धा अति अपेक्षा त्यांच्याकडून ठेवतात. टॉप 10 जे आपली मुलं किंवा टॉप 20 जर पकडली तर त्यांच्यावरच जास्त फोकस लागतो. त्याच्या खालच्या मुलांवर बिलकुल फोकस नसतो. खऱ्या अर्थानं त्या खाली जे 60चा पट असेल तर 20 ते 60ची जी संख्या आहे त्यांच्यावर खऱ्या अर्थाने फोकस केलं पाहिजे. क्रीडा विश्व तर पूर्ण बाहेर गेलेलं आहे शाळांमध्ये, म्हणजे आता क्रिकेटची भरतीच होत नाही. त्याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज क्रीडा क्षेत्र हे इंडस्ट्री म्हणून डेव्हलप व्हायला लागलं. जगभर जर आपण बघितलं की आपल्या देशामध्ये जर बघितलं नुसतं क्रिकेट नाही, आज कबड्डीला सुद्धा चांगले दिवस आले, त्याच पद्धतीनं खो खोला सुद्धा चांगले दिवस आले. सगळ्याच खेळांना चांगले दिवस लीग यायला लागलेले. क्रीडा क्षेत्रात ही बाजारपेठ निर्माण व्हायला लागली.
तुमचा 20 ते 60चा जो विद्यार्थी आहे तो आयुष्यात कधी टॉप 10 मध्ये येणार नाही, तो खालीच राहणार आहे. त्यामुळं त्यांच्या शारीरिक डेव्हलपमेंट करून त्यांच्याकडे असलेलं कौशल्य कुणी कला क्षेत्रामध्ये जाऊ शकतं, त्यातून कुणी क्रीडा क्षेत्रामध्ये जाऊ शकतं, ह्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त मार्गदर्शन हे त्यांच्या पालकांना करणं गरजेचं आहे. कारण ते उगाच अपेक्षा ठेवत राहते आणि एक ओढ असते 10वीपर्यंत. 10वी झाली की मग जरा पालकांचं इंटरेस्ट कमी होतो, 12वी झाली की अजून कमी होतो आणि ते ग्रॅज्युएशनला गेले की पूर्णच इंटरेस्ट निघून जातो. बघत की काय करायचं ते फक्त सर्टिफिकेट आणून दाखवलं नाही झालं, अशी परिस्थिती निर्माण होते. बरं, हे न राहता यांच्याकडे सुद्धा गुण आहेत, ते गुण आपण हेरले पाहिजेत आणि त्याला चालना द्यायचं काम केलं पाहिजे. मी तर म्हणते प्रत्येक संस्थेनं कार्यक्रम घेतला पाहिजे, दरवर्षी पालकांना बोलवलं पाहिजे. म्हणजे क्रीडा क्षेत्रात मुलांना जर वाव दिला आपण तर ते एवढ्या भरती आहेत, म्हणजे जेवढ्या राज्य शासन असेल केंद्र शासन यांच्या भरती निघतात तिथं सुद्धा आहे. मोठ्या मोठ्या ज्या काही प्रायव्हेट कंपनीज आहेत त्यांच्या क्रीडा क्षेत्रासाठी स्वतंत्र भरती निघतात. फक्त आपल्याला त्यांना मार्गदर्शन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि पुढे करावं शिक्षकांनी. हे सगळ्यात जास्त चांगलं काम शिक्षक करू शकतो. कुणी ऍक्टिंग क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. आता आमच्या अकलूजमधले मुलं जसं तुमच्या या कॉलेजमध्ये सरांनी मागाशी मला प्राचार्यांनी सांगितलं की कोल्हापूर विद्यापीठ झाल्यापासून 20 वर्षापैकी 16 वर्ष ट्रॉफी युवा महोत्सवची कॉलेजला मिळालेली आहे, संस्थेला मिळालेली आहे. म्हणजे इथं सुद्धा कलाकार आहे, परंतु त्यांना एक योग्य चॅनल दिलं पाहिजे. प्रत्येकाने हिरो हिरोईन व्हावं असं नाही. कोण डायरेक्शनमध्ये जाऊ शकते, कोण ऍक्टिंगमध्ये जाऊ शकते, कोण प्रोड्युसिंगमध्ये जाऊ शकते. अकलूजमध्ये आता आमची मुलं कोण FTI मध्ये जॉबला लागलेलं आहे, कोण विद्यापीठामध्ये ऍक्टिंगच्या विद्यापीठामध्ये प्रोफेसर म्हणून कामाला लागलेला आहे. अकलूजला एक मुलगा लग्नात ड्रोन उडवतो, तो आता रेड चिली जी कंपनी आहे शाहरुख खानची, त्यात जेवढं ड्रोन शूट होतात तो करतो. तुम्ही त्यांना योग्य दिशा दाखवली तर 20 ते 60 मधला वर्ग आहे तो 1 ते 20 पेक्षा मोठं काम करू शकतो. त्यामुळे त्यांच्यावर फोकस करा, त्यांना हटवू नका. मी माझ्या शाळेतून केलं आहे, शिक्षकांना एक सवय असते 1 ते 20 लय लाडके असते आणि 20 ते 60 वाल्यांना कायम शिवायच असते, तू कधी सुधारणार नाही. मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे, डोळ्याने बघितलेलं आहे. खरे कलाकार जे आहेत खालचे आहेत सगळे, ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात, हे करू शकतात. 1 ते 20 मध्ये बऱ्यापैकी नोकरीतच जातात. कोणी इंडस्ट्रियलिस्ट होत नाही, कोणाला रोजगार देत नाही किंवा काय करत नाही. जो आहे तो खालचा आहे. त्यामुळे त्यांच्यावर विशेषतः फोकस तुम्ही सगळ्यांनी करावा. तुम्ही चांगलं काम करताय, किंवा काम करता, नवीन नवीन काहीतरी देता म्हणून तुम्हाला पुरस्कार. आणि जेवढं समाजाशी एकरूप करतात, समाजातल्या गोष्टींचं जाण विद्यार्थ्यांना करून देतात, त्या पद्धतीने विद्यार्थी सुद्धा घडतील या दृष्टिकोनातून आपण काम करत आलेलं आहात. इथून पुढे काम करत राहावं. एक उदाहरणं सांगतो की 2-3 उदाहरणं मी अकलूजमधली सांगतो आणि थांबतो. माझ्याकडे एक माळशिरसला मुलगा आहे, 12वी ITI झालेला मुलगा. तो पुण्यातल्या एका कंपनीत कामाला सुपरवायझर म्हणून अनुभव घेतला. जाधव नाव आहे, गोरख जाधव. आज पिंपरी चिंचवडला त्याच्या स्वतःच्या मालकीच्या 2 फॅक्टरी आहेत आणि 150 कामगार आहेत. त्याच्या ITI झालेला मुलगा आहे आणि तो काय बनवतो, CNC मशीन बनवतो. आज तो अमेरिकेच्या मिलिटरीला मशिनरी सप्लाय करतो, आपल्या मिलिटरीला मशिनरी सप्लाय करतो. म्हणजे एक 12वी ITI झालेला मुलगा जर एवढं मोठं काम करतो. मुली सुद्धा अलीकडे कमी नाही, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि विशेषतः शिक्षण संस्थांनी याच्यात लक्ष दिलं पाहिजे. सर, तुम्ही आमदार राहिलेल्या, पुढेही भविष्यात होत आला आमदार. माझी एक विनंती राहील की भविष्यामध्ये एक जर अभ्यास आपण केला, मी एवढे वर्ष अभ्यास करते, 25 वर्ष झालं, 10वी 12वीचा जर रिझल्ट बघितला, टॉप 10 मध्ये पहिल्या 7 मुलीच असतील, त्याच्या खाली मुलांची संख्या. अलीकडचं जर ट्रेंड बघितलं तर त्या 7 मुली
12वी पर्यंत गेले की त्यांची संख्या अजून कमी होती. 12वीच्या पुढे ग्रॅज्युएशन पर्यंत जाऊपर्यंत एक किंवा दोनच मुली राहिलेल्या असतात त्या टॉपमध्ये. बाकी ज्यांची गडबडच चाललेली असते लग्न लावायचं आणि त्या लग्नाच्या वेळेत अडकतात. म्हणजे आपल्या देशाचं टॅलेंट ती चुलीपाशी नेऊन ठेवते, आपण स्वयंपाकघरात नेऊन ठेवतो आणि जी ढ आहे त्यांच्या ताब्यात देश चालवायचे. त्यामुळे मुलींना प्रोत्साहन दिलं पाहिजे, मुलींच्या मागे ठामपणाने उभं राहिलं पाहिजे आणि यात शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे की आपल्याकडे ग्रॅज्युएशनला कुठल्या मुली आल्या, त्यांचे मार्क काय होते, ती शेवटपर्यंत शिक्षण करते का, नसेल करत तर मध्ये सोडत असेल तर त्याच्या पालकांना बोलवून घेतलं पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्याचे मी उदाहरण सांगतो. माझ्याकडे 2 मुली शिकायला होत्या. पहिल्यांदा एक मुलगी बहीण आली कॉम्प्युटर कॉलेजला शिकायला, पुष्पा सावंत तिचं नाव. 2 एकर जमीन वडिलांची. तर भांडवलच नसल्यामुळं वडील मजुरी दुसरीकडे जातात. कोणगावी म्हणून गाव आहे छोटंसं आतूरच्या शेजारी. तर ती मुलगी शिकायला आली, पैसे नव्हते. तिला म्हणलं तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर, नोकरी लागेल तेव्हा तू फी भरा आला. मी तसं शिकवलं तिला. ती टॉपर राहिली कायम कॉलेजमध्ये. नंतर एका मोठ्या प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरीला लागली. तिनं नंतर बहिणीला शिकवलं, भावाला शिकवलं. आता तिघही एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत काम, आणि वडिलांची सगळी देणी भागवून टाकली. म्हणजे मुली सुद्धा मागं नाही. अजून एक मुलगी आहे 10वी उडे म्हणून. तिचे वडील तर सासरी जमीन गुंठा घेऊन दुसरीकडे मजुरी करून तिला शिकवली. ती सुद्धा आज ऍपल सारख्या कंपनीत कामाला. म्हणजे मुली सुद्धा मागं नाही. त्यांचं शिक्षण पूर्ण करा, त्यांच्या मागं करावं. आणि शिक्षण संस्थांनी नुसतं शिक्षण देणं एवढं काम राहिलेलं नाही. आता पालकांचं ब्रेन वॉश सुद्धा आपण करणं गरजेचं आहे. आणि खरे टॅलेंट जे आहे ते देशापुढे आले पाहिजेत आणि देश विविध माध्यमातून आले पाहिजे. मग शासकीय नोकऱ्या असो, प्रायव्हेट कंपनीत असो किंवा स्वतःचा उद्योग असो, ते प्रवाहात आले पाहिजेत. या दृष्टिकोनातून आपण शिक्षण संस्थांनी काम केलं पाहिजे, शिक्षकांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि मला खात्री आहे इथं जेवढे पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत तुम्ही सगळेजण हा विडा उचलताल आणि या दृष्टिकोनातून काम करतात. नुसतं शिक्षण देणं एवढंच काम नाही, आपल्याला इतर बाबीत सुद्धा लक्ष, समाजामध्ये काय चाललेलं आहे आणि योग्य होत नसेल तर धाडसानं पुढे जाऊन सांगण्याचं तरी काम केलं तर ती चळवळ उभा राहू शकते. महात्मा फुलेंनी त्या काळात चळवळ शिक्षणाची मुलींसाठी उभी केली, परंतु आज आपण त्यांचा आदर्श घेऊन पुढे गेलं पाहिजे. लोक आपल्याला नावं ठेवणार आहेत, त्रास देणार आहेत, या सगळ्या गोष्टींचं मनामध्ये ठेवून सगळ्या गोष्टी करायच्या. आणि मला नक्की खात्री आहे तुम्ही सगळेजण करताल, कारण का बार्शी तालुका हा शिक्षणामध्ये कायम अग्रेसर राहिलेला आहे. आणि मामांनी जे स्वप्न या तालुक्यासाठी बघितलं तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सगळं काम करतात अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सगळ्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो, अभिनंदनही करतो त्यांचं. आणि काशीद साहेबांचं आणि त्यांच्या सर्व संभाजी ब्रिगेडच्या टीमचं धन्यवाद मानतो की चांगला उपक्रम राबवत आहे. असेच उपक्रम तुम्ही राबवत राहावा अशी विनंती करतो. मला बोलवलं आणि ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दलही तुमचे आभार मानतो आणि तुमची क्षमाही मागतो. जरा थोडं जिल्हा परिषद महानगरपालिका इलेक्शनच्या धावपळी चालू आहे, त्यानुसार वारंवार बैठकी चालू आहेत. माझ्याकडे सोलापूर महानगरपालिकेला अख्ख्या जिल्ह्याची राष्ट्रवादी जबाबदारी पवार साहेबांनी टाकली. त्यामुळे दररोज एक आमदारांबरोबर बसून, कार्यकर्त्यांबरोबर बसून बैठका चालू आहेत. मला अकलूजला 5 वाजता पोहोचायचे, अधिक वेळ घेत नाही. एक पुरस्कार देतो, सरांचीही माफी मागतो आणि अहमद पवारांची माफी मागतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद भैया साहेब. खरं तर राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन आपण आज मौलिक विचार दिला. व्यावसायिक शिक्षणाची गरज अशा अर्थानं गरजेचं आहे तेही सांगितलं. यानंतर काही प्रातिनिधिक पुरस्कार आपण एक देतोय. श्रीमती उमा शहाजी शेळके यांना विनंती आहे आपण आपला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार आपण आपला घेऊन जायचा आहे आणि मान्यवरांना विनंती की आपण हा पुरस्कार वितरित करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून शेळके मॅडमचा आपण या ठिकाणी कौतुक करूया. मुख्याध्यापिका जिल्हा परिषद विद्यानगर वैराग. खरं तर त्यांना विविध संस्थेचे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. बार्शी पंचायत समितीचा 2 वेळा आदर्श पुरस्कार, जिल्हा परिषद सोलापूरचा 1 वेळा आदर्श पुरस्कार आणि खऱ्या अर्थानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा शैक्षणिक विचार त्यांनी खंबीरपणे पेललाय. विशेष म्हणजे त्यांचे पती सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री भालचंद्र मोरे सर
त्यांनी देखील आपल्या पत्नीला म्हणजे खऱ्या अर्थानं महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा शिक्षण विचार पेरणारं हे जोडपं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. यानंतर पुढील पुरस्कार आहेत श्री सौ रेखा बाबासाहेब कदम, नगरपालिका शाळा बार्शी क्रमांक 19. आणि हे 2 पुरस्कारानंतर एक आणखीन पुरस्कार भैयासाहेबांनी द्यावा, तो म्हणजे आदर्श शाळा पुरस्कार. आणि त्यासाठी मी निमंत्रित करतोय कर्मवीर गडसिंग गुरुजी मित्र विद्यालय मळेगाव मध्ये कृतीशील शाळा उभारणीमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्या शिक्षकांना विनंती आहे. आदरणीय प्राचार्य बोराडे सर, त्यासोबतच संस्थेचे आदरणीय मिरगणे साहेबांनाही विनंती आहे आपण हा पुरस्कार आपला घ्यावा. आदरणीय शंकर आगलावे सर, उपस्थित सर्व गव्हाणे सर, आदरणीय काशीद सर, उपस्थित सर्व शिक्षकांना विनंती आहे की आपण आपला पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा. मळेगावमध्ये अतिशय दर्जेदार शिक्षण संस्था या ठिकाणी चालवणाऱ्या मित्र विद्यालय हा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करतोय. अतिशय दर्जेदार उपक्रम घेऊन खऱ्या अर्थानं शैक्षणिक गुणवत्ता जपणारं विद्यालय म्हणून मित्र विद्यालयाची ओळख पंचक्रोशीमध्ये आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी या पूर्ण टीमचा आपण या ठिकाणी विशेष कौतुक करूया. आदरणीय मिरगणे साहेब असतील, आदरणीय बोराडे सर असतील, उपस्थित सर्व शिक्षकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मळेगावमध्ये एक खऱ्या अर्थानं चांगल्या विचारांवर चालणारी शिक्षण संस्था कार्यरत आहे. कृपया या सभागृहामधून कुणीही जायचं नाही. आदरणीय भैया साहेबांना कामानिमित्त जायचंय. पुढील या ठिकाणी विचार व्यक्त करण्यासाठी मी दत्तात्रय सावंत सरांना विनंती करतो की त्यांनी विचार व्यक्त करावे. तत्पूर्वी या ठिकाणी संधी आली म्हणून एक सूचना मांडतो. बऱ्याच संस्थांचे ट्रस्टीज दिसत आहेत. मी एक माझ्या शिवरत्न शिक्षण संस्थेत एक उपक्रम चालू आहे. मी ज्या मुलींची परिस्थिती नाही म्हणजे त्यांच्या पालकांची उत्पन्न अत्यंत अल्प आहे, बोगस नाही, आम्ही सगळी तपासणी वगैरे करतो, आणि अत्यंत अल्प उत्पन्न असलेल्या मुली आणि ज्या पालकांनी एका मुलीवर जर ऑपरेशन केलं असेल आणि काही पालकांनी दोन्ही मुली आणि त्याच्यावर ऑपरेशन केलं असेल, त्याच्या पुढे पाळले नाही त्यांना, एका मुलीवर केलं असेल तर तिचं KG to PG माझ्या शिक्षण संस्थेत मी त्यांना मोफत शिक्षण देतो. माझ्याकडे एकही ग्रँटेबल कॉलेज नाही, सगळे फीवर चालणारे स्कूल आणि कॉलेजेस आहे. 2 मुलीवर केलं असेल तर 50% करतो. माझी सगळ्या संस्था चालकांना विनंती, असे कोण पालक तुमच्याकडे आले तर तुमच्या शिक्षण संस्थेत एका मुलीवर थांबले असतील तर त्यांना मोफत शिक्षण द्यावं एवढी विनंती. धन्यवाद भैया साहेब. व्यवस्था बदलायची असेल तर पर्याय उपलब्ध करावे लागतात. आपण आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार पर्याय उपलब्ध केलेले आहेत. सभागृहाच्या समोरील कृपया सगळ्यांना विनंती, आपण इथं पुढे येऊन मध्ये बसलं तरी काही हरकत नाही. कृपया विनंती आहे, जागेअभावी मध्ये जागा शिल्लक असेल तर कृपया भारतीय बैठक आपण या ठिकाणी करावी. मला माहिती आहे की आज किमान ही व्यवस्था अपुरी पडलेली आहे. कृपया आपण खाली बसून घेतलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर मी विनंती करतो आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय दत्तात्रय सावंत सरांना. संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित केलेल्या गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण आत्ताच झाला ते माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय भैयासाहेब. कार्यबाहुल्यामुळे त्यांना जावं लागलं. विचारपीठावरती उपस्थित असणारे सध्याच्या तरुणाईला आपल्या बौद्धिकतेने भुरळ घातलेले काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते प्राध्यापक हनुमंतराव पवार साहेब, विचारपीठावरती उपस्थित असलेले परमपूज्य डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या विचाराने प्रेरित होऊन वारसा पुढे घेऊन निघालेले आदरणीय शितोळे बापू, या विचारपीठावरती उपस्थित असणारे प्राचार्य शेख सर,
माझ्या बरोबर आलेले पंढरपूर तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नितीनजी जाधव सर, ज्यांनी हा सगळा प्रपंच पाठीमागच्या 15-20 वर्षापासून सुरू ठेवलाय, ते माझे परममित्र आनंदजी काशीद साहेब, त्यांची संपूर्ण यंग ब्रिगेड टीम आणि आपण सगळेजण की जो कार्यक्रम आपल्या आखोदेखा पाहण्यासाठी आला आहात, ते सगळे ह्या पुरस्कर्ते विजयी असणाऱ्या शिक्षक बांधवांच्या घरचे मित्र, स्नेही, बंधूंनो आणि भगिनीनो, आदरणीय खासदार महोदयांनी अत्यंत मार्मिक या ठिकाणी विचार व्यक्त केले. खात्रीने पुरस्कार वितरण हा नुसता पुरस्कार देण्याचा आणि तो घेण्याचा कार्यक्रम नसून या ठिकाणी हा विचार शिवशाहू फुले आंबेडकर जो देशाला तारून गेलेला आणि तारून नेत असलेला विचार आहे, हा विचार पुढे जावा ही भूमिका घेऊन या ठिकाणी हा एक पुरस्काराचा यज्ञ सुरू आहे. या पुरस्कार ज्यांनी मिळवलाय त्या सगळ्याच बंधूंना आणि भगिनींना मी प्रथमतः धन्यवाद यासाठी देतो की तुम्ही अत्यंत ग्रेट काम करताय. तुमचं त्यासाठी खूप अभिनंदन आहे. कारण व्यवस्था ही चांगल्या अवस्थेत नाही. केजी पासून पीजी पर्यंतची स्थिती अत्यंत बदलाला सामोरे जाते आहे. नव्हे, विद्यार्थ्याच्या समोर शिक्षक असला पाहिजे, तो पूर्णवेळ राहिला पाहिजे आणि त्याला स्वातंत्र्य असलं पाहिजे. या भूमिकेला अडसर, या भूमिकेवरती प्रहार कुठंतरी कमी जास्त प्रमाणात होत असताना सुद्धा तुम्ही सगळे इतकं चांगलं काम करताय. कारण मी त्या यादीमध्ये नावं सगळी तुमची वाचली आणि मला यातले बहुतांश सगळ्यांनी त्यांच्या युनिटवर सुद्धा पाहिलेली मंडळी आहे. आमच्या इकारी सरांच्या पासून सगळी खरोखर शिक्षकांनी मनात आणलं आणि शिक्षकांनी मनात आणून ते कंटिन्यू ठेवलं तरच विचार आदर्श स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या देशाच्या जडणघडणीत जाऊ शकतो. आणि ती भूमिका खात्रीने या ठिकाणी या सर्वदूर शिक्षक मंडळींची सगळीकडे सुरूच आहे. परंतु सगळ्यांना पुरस्कार देता येत नाही. पुरस्कार शासन पण देतं, पण ती संख्या आणि अत्यंत चांगलं काम करणाऱ्या सगळ्या आदर्श शिक्षकांची संख्या पाहता अशी सामाजिक जाणीव असणाऱ्या संघटना मग त्या ठिकाणी एक प्रकारे शासनाचं आणि प्रशासनाचंच काम करून पाठीवरती थाप ठेवून तुम्ही चांगलं काम करताय हा म्हणण्याचा विचार या ठिकाणी ठेवला जातोय. म्हणून आनंद काशीद सरांना सुद्धा मी खूप धन्यवाद या निमित्तानं देतोय. या ठिकाणी फार छोट्या परंतु अत्यंत मोठ्या आणि महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी खासदार साहेबांनी सुद्धा सांगितल्या की खरोखर विद्यार्थ्यांच्यासाठी काय केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांसाठी कुणी केलं पाहिजे. ज्यावेळी ह्या उत्तरात जातो त्यावेळेला आपल्याला शिक्षक आणि शिक्षक हाच सगळ्यांना दिसतोय. आणि त्यामुळं आपलं आदर्श काम आहे, आपलं आचारसंहितेतलं काम आहे, आपल्याला अत्यंत मोठी बंधनं घातलेल्या अवस्थेतलं काम आहे. पण ते ग्रेट स्वरूपात काम ही सगळी मंडळी करते. आणि म्हणूनच जगामध्ये अत्यंत ग्रामीण भागातला कुठल्या तरी वारीवरचा कुठल्या तरी पाड्यावरचा विद्यार्थी सुद्धा आपलं नाव लौकिक करताना आपण बघतोय. त्याच्या मुळामध्ये हा शिक्षक आहे. आणि म्हणून या ठिकाणी जी परंपरा सुरू आहे ती परंपरा अत्यंत ताकदीने पुढे चालली पाहिजे. यासाठी सुद्धा बापूंच्या सारखी मंडळी नव्हे, परमपूज्य डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या विचाराने प्रेरित झालेली आणि आदर्श ठरलेली ही संस्था ही सगळीच कामं करतायत. आणि त्यामध्ये म्हणून या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकाला आधार आणि या ठिकाणी धाडस निर्माण होत आहे. त्यांचं धाडस कंटिन्यू राहावं यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा सर्वदूर काम करतोय. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा सुद्धा माझ्या सुद्धा सोबत आहे असं समजून पुढे सुद्धा जातोय. 100% विद्यार्थी हित केंद्रित समजून या ठिकाणी हे कामकाज सुरू आहे.
त्याला आधार देण्याचं काम पुरोगामी विचारानेच होणार आहे. आणि त्यासाठीच एक चांगले वक्ते म्हणून सुद्धा आज या ठिकाणी युवा व्यक्ती या ठिकाणी पवार साहेबांच्या सारखी आणली आहे. त्यामुळे त्यांचा विचार तुम्हाला ऐकायचा आहे, मला सुद्धा ऐकायचा आहे, कारण मी पुन्हा पुन्हा ऐकतो आणि तो ऐकला पाहिजे असा विचार पुन्हा मनाला शिवून जातो. म्हणून त्यांचा विचार ऐकण्यासाठी तुम्हाला वेळ मिळावी, तुमचा सन्मान लवकर व्हावा यासाठी माझ्या वाणीवरती मी नियंत्रण ठेवतो. तुमच्या सगळ्यांचं मी पुरस्कर्त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सावंत साहेब. आणि शिक्षक बांधवांना मी सांगतो की घाबरू नका, सावंत सर सगळे पुरस्कार होईपर्यंत सभागृहात थांबणार आहेत. आणि खरं तर ज्यांच्या विचारांवर आम्ही मनापासून प्रेम करतो, मी नेहमी सांगतो की डस लिया सारे देश को जहरीले नाग ने, घर को लगा दी आग, घर के ही चिरागोने, अशी अवस्था देशभर असताना खऱ्या अर्थानं आपल्या शेतकऱ्याचा एक सुपुत्र जागा होतो आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार माणसामध्ये पेरतो. सरांच्या पत्रिकेमध्ये आम्ही नाव टाकताना असं टाकलं होतं की काँग्रेस स्टार प्रचारक. सरांनी आम्हाला फोन केला आणि सांगितलं मी काँग्रेसचा स्टार प्रचारक म्हणून नाही तर पुरोगामी विचारांचा प्रचारक म्हणून या ठिकाणी येतोय आणि कर्मवीर मामासाहेब टिळकांच्या भूमीमध्ये माझा विचार मांडण्यासाठी मी येतोय. मी विनंती करतो आदरणीय हनुमंतराव पवार सरांना की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मी स्वतः अर्धा तास पाहुण्यांची वाट बघत थांबलो. तुम्ही नक्की किमान 1 तास थांबलेले असणार याची मला जाणीव आहे, तरी बोलल्याशिवाय जाणार नाही. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये शिक्षक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याची ही माझी दुसरी वेळ. पहिला पुरस्कार पंढरपूरमध्ये नितीनजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली 20 वर्षापासून सुरू आहे आणि आता बार्शी शहरामध्ये कर्मवीर मामासाहेबांच्या भूमीमध्ये आमचे बंधू आनंदजी काशीद यांच्या प्रयत्नातून इथेही जवळपास 20 वर्ष हा कार्यक्रम होतो. दोन्ही ठिकाणी माझे आमदार आदरणीय आमचे मार्गदर्शक सावंत साहेब उपस्थित होते, आजही आहेत. ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते या माढा लोकसभा क्षेत्राचे खासदार धैर्यशील दादा, शितोळे बापू, संस्थेचे पदाधिकारी, या सगळ्या मंडळींचे मी मनापासून आभार मानतो. स्टेजवरचा सगळ्यात कमी वयाचा मीच आहे, पण अनेक शिक्षक मला माझ्या आयुष्यामध्ये चांगले लाभले. त्याने आम्हाला घडवण्यासाठी खूप मेहनत घेतली. संस्कारांची, विचारांची, धाडसाची, अभ्यासाची, प्रयोग करण्याची, निर्भीडतेची शिकवण दिली. त्या एकूण सगळ्या शिक्षकांचं सार म्हणून, त्यांनी केलेल्या कामाचं चीज म्हणून मी आज इथं उपस्थित आहे. त्या सगळ्या शिक्षकांबद्दल मी सुरुवातीला कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्ही सगळे हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षक म्हणून, गुरु म्हणून ज्यावेळेस उभे असता त्यावेळेस त्या वर्गामध्ये तुमच्या मुलांमध्ये बसलेला एक हनुमंत पवार आहे याचं तुम्ही सदैव भान ठेवावं. त्याला निर्भीडता शिकवावी, त्याला भांडायला शिकवावं, त्याला सत्याची बाजू घ्यायला तुम्ही शिकवावं, त्याला अभ्यास करायला, वाचन करायला तुम्ही शिकवावं. अन्यायाच्या विरोधात लढताना घाबरायचं नाही हे तुम्ही शिकवावं अशी अपेक्षा सुरुवातीला मी व्यक्त करतो. तुम्ही शिक्षक म्हणून जे घडले, माझ्यासारखे हजारो विद्यार्थी तुमच्या हाताखाली घडणार आहेत, पण या देशाला घडवणारे असे काही शिक्षक महत्वाचे होते. त्यातलं सर्वात अगोदरचं नाव, मोठं नाव हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं आहे. याचा विसर आपल्याला पडता कामा नये, तो तुम्ही पडू देत नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं तुम्ही पुरस्कार देताय, म्हणून मी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन, आभार व्यक्त करतो. आपण ज्या काळामध्ये बोलत आहोत, ज्या काळामध्ये आपला सगळा वावर आहे, त्या काळामध्ये महापुरुषांकडे
जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, प्रदेशाच्या चष्म्यातून पाहिलं जाण्याचा काळ आहे. महात्मा फुल्यांच्या मागे ही दुर्दैवानं एक जात चिटकवली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या स्वराज्य उभा करणाऱ्या महापुरुषांच्या मागे एक जात चिटकवली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, अण्णाभाऊ साठे असोत, जिजाऊ मासाहेब असोत, अहिल्यादेवी असोत, बसवेश्वर असोत, कोणालाही जात आपण चिटकवण्यापासून अलिप्त ठेवलेलं नाही. पण या देशामध्ये एक असा महापुरुष आहे की त्यांना अजून जात चिटकवायची बाकी आहे किंवा त्यांना जातीहून ओळखलं जात नाही. ते म्हणजे महात्मा गांधी. आणि मी स्वतःला जसं शिवरायांच्या भूमीत जन्माला आलो म्हणून मी अभिमान बाळगतो, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मी जन्माला आलो, आपण जन्माला आलो म्हणून अभिमान बाळगतो, तसंच मी कुठलीही जात आणि धर्म त्याच्या पलीकडे जाऊन सत्याचा आग्रह धरणाऱ्या महात्मा गांधींचा विद्यार्थी अनुयायी स्वतःला म्हणून घेतो. त्यामुळे जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, प्रांताच्या पलीकडे बघायची महात्मा गांधीजींची दृष्टी ही मला गांधीजींनी दिलेली सगळ्यात मोठी शिकवण वाटते. महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी किती सार्थ आहे याची साक्ष दुसऱ्या महात्म्याने म्हणजे महात्मा गांधींनी दिली होती. अशा या दोन महात्म्यांचे माझ्या देशावर, माझ्या पिढीवर आणि येणाऱ्या पिढ्यांवरही अनंत उपकार असणार आहेत. ते आपण विसरले नाही पाहिजे. ते पुढे देण्याची जिम्मेदारी तुमची, माझी आहे. महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना आपल्या खांद्यावरून आपल्याला पुढच्या पिढीच्या हातात द्यायचं आहे. ते देण्यासाठी आता कुठेतरी तुमच्या सगळ्यात, माझ्या सगळ्यात आपण सगळे कमी पडतो की काय अशी भीती निर्माण व्हावी, काळजी वाटावी असा काळ सध्याचा आहे. समाज चक्राचा एक नियम आहे की माणूस सातत्यानं पुढे जातो, नवे विचार आत्मसात करतो. प्रोग्रेसिव्ह असणं ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे. आपण गुहेत राहायचो, कच्चं मांस खायचो, कंदमुळं खायचो, इथपासून आतापर्यंतची आपली प्रगती ही आपण सतत पुढे जातो, आधुनिक होत राहतो, नवं शिकत राहतो, पुढच्या पिढीला आपण नवं देत राहतो, म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. पण आजचा काळ हा थोडा कुंठित झालेला आहे, थोडा आपण थांबलेलो आहोत. आपल्याला थोडं जुन्याचं आकर्षण वाटायला लागलं, आपल्याला मध्ययुगीन प्रेरणा, मध्ययुगातलं आकर्षण वाटायला लागलं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्या ज्या गोष्टीपासून आपल्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, ज्या गोष्टीपासून दूर जा असं सांगितलं, ज्या अन्यायातून, अंधारातून आपल्याला ओढून बाहेर काढलं, त्याचंच आकर्षण सर्वाधिक आज आपल्याला वाटायचा हा काळ आहे. मी टाळ्या घेणारा वक्ता नाही, मी अपशब्द वापरणारा वक्ता नाही, खूप पाठांतर पण माझं नाही. पण मला महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ज्या गोष्टी करू नका असं सांगितलं होतं त्याच्यावर माझा विश्वास आहे. त्या गोष्टी जर आज समाज म्हणून, शिक्षक म्हणून, माझ्यासारखे विद्यार्थी, राजकारणी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, संपादक, व्यावसायिक मंडळी जर महात्मा फुल्यांनी सांगितलेल्या विचारांच्या विपरीत वागत असतील तर तुकोबाचा अभंग आहे, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावं याशी बरे. त्यामुळे थोडं तिकट बोलेन, थोडं आत्मपरीक्षण करेन, थोडं तुम्हाला चिमटे काढेन बसल्या बसल्या, पण त्याचा हेतू हा महात्मा फुल्यांनी सांगितलेल्या विचारांवरच आपला समाज इथपर्यंत आलेला आहे, इथून पुढेही त्याच विचारांवर जाणार आहे असा माझा ठाम विश्वास आहे. त्यापासून लांब आपला समाज जात असेल तर शाहू फुले आंबेडकरांचा कार्यकर्ता म्हणून, त्यांच्या विचारांवर भरण पोषण झालेला एक वक्ता म्हणून आणि एका प्रोग्रेसिव्ह राजकीय विचारसरणीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून माझी जिम्मेदारी आहे की मी त्यावर बोललं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 प्रकारच्या क्रांतिकारक चळवळी झालेल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून आजचा महाराष्ट्र हा आधुनिक महाराष्ट्र आहे, शिक्षित महाराष्ट्र आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. उद्योगामध्ये, संशोधनामध्ये, शिक्षण संस्थांमध्ये, आर्थिक प्रगतीमध्ये देशाच्या इतर कुठल्याही प्रांतापेक्षा माझा महाराष्ट्र पुढे होता आणि आजही आहे. हे कोण्या गोष्टीमुळे झालं, असं काय घडलं इतिहासामध्ये, त्या 4 गोष्टींवर मी एक 10 मिनिट, 7 मिनिट मी तुम्हाला बोलेन. पहिली गोष्ट, आपला महाराष्ट्र देशातल्या इतर प्रांतापेक्षा वेगळा असण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांची जी आध्यात्मिक प्रेरणा असते, आपल्या सगळ्यांचा जो देव धर्म आणि श्रद्धांवर जो विश्वास असतो तो सात्विक, निखळ आणि मानवतावादी होण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये
अध्यात्माच्या प्रांतात लोकशाही आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वारकरी साधू संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हरिनामाचा गजर मांडला आणि अध्यात्मामध्ये लोकशाही आणण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. 1294 पासून संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज ते निळोबाराय गाडगे बाबा पर्यंत, संत चोखोबांपर्यंत, संत जनाबाई पासून संत सोयराबाई पर्यंत या मंडळींनी सलग 700-750 वर्ष देवाच्या आणि माणसाच्या मध्ये कोणी दलाल असता कामा नये, कोणी त्याचं भांडवल करता कामा नये, कोणी देवाच्या धर्माच्या आणि श्रद्धेच्या नावाखाली आपली लूट करता कामा नये, यासाठी 700 वर्ष महाराष्ट्रातल्या भक्ती चळवळीमध्ये, वारकरी चळवळीमध्ये खांद्यावर भगवा पताका घेऊन आपल्या वारकरी साधू संतांनी आपल्याला काही एक शिकवण दिलेली आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, असं तुकोबा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. संत तुकोबांनी आम्हाला सांगितलं हे जग एका विष्णूच आहे, आपण सगळी त्याचीच लेकरं आहोत. जो भेदाभेद करेल तो अमंगळ आहे, वाईट आहे, आणि सगळ्यांना तुम्हाला मी आवाहन करतो की सत्यानं वागा, असा तुकोबाचा अभंग आपल्या भक्ती चळवळीचा गाभा आहे, पाया आहे. त्याच सत्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुढे सार्वजनिक सत्य धर्म उभा केला आणि अभंगाच्या जोरावर अखंड लिहिला आणि सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्मांचे माहेर, असं सांगण्याचं धाडस ज्योतिबांनी केलं. तेच शिकवण पुढे ज्योतिबा नंतरच्या काही वर्षामध्ये सत्याचा आग्रह धरण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी धरला. आणि तुकोबा असतील, ज्योतिबा असतील, गांधीजी असतील, ही तिन्ही मंडळी भारताचं प्राचीन काळामधलं सत्याच्या बाजूला बघण्याचं जे सत्यमेव जयते नावाचं आपलं ब्रीद वाक्य होतं, सत्याचाच नेहमी विजय होतो. सत्य हाच धर्म आहे, सत्य वागणं हीच भक्ती आहे आणि सत्य वागणं हाच सत्याग्रह आहे, आंदोलन चळवळ आहे, असे सांगणाऱ्या मोठ्या परंपरेमध्ये महाराष्ट्रातली वारकरी परंपरा ही तुमची माझी आद्य शाळा आहे, आद्य विद्यापीठ आहे आणि ते सगळे शिक्षक हे तुमचे माझे आद्य शिक्षक आहेत. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका, असं सांगणारे ज्ञानदेव आपल्याला एका वैश्विकतेचा अनुभव देतात, शिकवण देतात, आपल्याला साक्ष देतात. माझी जात, माझं गाव, माझा धर्म, मी ज्या भाषेत बोलतो तीच भाषा, माझाच देश, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका, असं म्हणण्याचं धाडस या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 12-13 वर्षाच्या एका मुलानं केलं होतं. ते माझे तुमचे सगळ्यांचे शिक्षक आहेत, त्यांच्या शिकवणीला आपण जागलंच पाहिजे. तो ऐतिहासिक ठेवा हा आपल्याला जपायची जबाबदारी आज तुमच्या माझ्या खांद्यावर आहे. संत नामदेव महाराजांनी दक्षिण भारतापासून ते आताचा पाकिस्तान आहे, आताचा पंजाब प्रांत आहे, इथपर्यंत पायी वारी केली, फिरले आणि सांगितलं की या देवाच्या दरबारामध्ये कोणाही माणसाला मोठं आणि छोटं म्हणायचा अधिकार नाही. म्हणून औंढा नागतांच्या महादेव मंदिरामध्ये ते शिंपी जातीचे आहेत, म्हणून त्यांना कीर्तन करण्यापासून रोखल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी मंदिराच्या बाहेर जाऊन कीर्तन करतो. अशी कोणती जागा नाही जिथं ईश्वर नाही. ईश्वर फक्त एका भिंतीच्या मध्ये, एका मूर्तीमध्ये, एका चित्रामध्ये असतो, याच्यावर माझा विश्वास नाही. जरी स्थळी काष्टी पाशाणी ईश्वर आहे आणि तो मानव सेवेतच आहे, असं सांगणारे रामदेव महाराज हे शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये सुद्धा त्यांच्या ओव्या आणि त्यांनी शिकवण हे अंतर्भूत केलेले आहे. नामदेव महाराज तुमचे माझे शिक्षकच आहेत. संत एकनाथ महाराज काशीला गेले, आपल्या पैठणचे काशीला गेले, काशी मधल्या सगळ्या संस्कृत विद्वानांचा पराभव केला, सगळं वेदशास्त्र संपन्न झाले, वाराणसी मधल्या सगळ्या संस्कृत पंडितांचा पराभव केला आणि नंतर गावाकडे येऊन माझ्या भागामध्ये, माझ्या लोकांमध्ये, माझ्या जनतेमध्ये संस्कृत त्यांना कळणार नाही, संस्कृत त्यांना येत नाही, वेदांचा अर्थ त्यांना कळायसाठी आपण शिक्षणच दिलेलं नाही, असं माहीत झाल्यानंतर संस्कृत पंडित असलेल्या, वेदांवर प्रचंड अभ्यास असलेल्या आमच्या एकनाथ महाराजांनी भारुडं लिहायला चालू केली, गवळणी लिहायला चालू केल्या, अभंग लिहायला चालू केले आणि नाथाच्या घरची उलटीच खून, बया बया पाण्याला लागली मोठीच तान, असं म्हणून समाजामध्ये अंधश्रद्धेच्या विरोधात मानवतेच्या बाजूनं संत एकनाथ महाराजांनी गोदावरीच्या पात्रामध्ये संत एकनाथ महाराजांनी समतेचा जागर मांडला. संत चोखोबा
अस्पृश्य समाजातून येणारे मंदिरामध्ये येण्यासाठी आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा किंवा देवाची मूर्ती बघण्यासाठी सुद्धा ज्यांना परवानगी नव्हती, ते संत चोखोबा आणि त्यांचं सगळं कुटुंब, त्याच्यामध्ये संत सोयराबाई, त्यांच्या पत्नी संत बंका, त्यांची मुलगी, ही सगळी मंडळी पंढरपूरच्या दारातून त्या मंदिराच्या ज्यावेळेस चुकून एकदा पांडुरंगाची मूर्ती बघतात, त्यावेळेस आमच्या सोयराबाई म्हणतात, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. ही माझी प्रेरणा आहे, ही माझी साहित्यिक प्रेरणा आहे. हे माझ्या दलित समाजातल्या, अस्पृश्य समाजातल्या स्त्रियांची अभिव्यक्ती आहे. आणि त्यांनी केलेलं हे काव्य इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये ज्यावेळेस स्त्रियांना चर्चमध्ये पण यायला बंदी होती, शिक्षणासाठी सुद्धा बंदी होती, त्यावेळेस माझ्या अस्पृश्य समाजातून आलेल्या, समाजानं वारीत टाकलेल्या संत सोयराबाईनं इतकं सुंदर काव्य केलं. जगाच्या इतिहासात संत सोयराबाई असतील किंवा डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी मी जाईन, असं सांगून आमच्या संत जनाबाईंनी महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा, स्त्रियांच्या हक्कांचा आणि स्त्रियांच्या अभिव्यक्तीचा जागर चंद्रभागेच्या तीरामध्ये मांडला. सोयराबाई असतील, जनाबाई असतील, एकनाथ महाराज असतील, संत तुकाराम असतील, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर, ही सगळी मंडळी ही महाराष्ट्राचे शिक्षक आहेत. त्यांनी आपल्याला देवाच्या धर्माच्या नावावर आपली लूट होऊ द्यायची नाही आणि आपणही कोणाची लूट करायची नाही, ही शिकवण दिली होती. ही शिकवण आज आपण किती आचरणात आणतो आणि या नावावर देवाच्या आणि धर्माच्या कोण फसवणूक करतंय का, हे आपण तपासून घेण्याचा आजचा काळ आहे. ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप, तुका म्हणे सांगो किती, जळो तयाची संगती. असल्या बुवा बाबाच्या संगतीत जायचं नाही, असं आम्हाला तुकोबांनी 13व्या शतकामध्ये, 14व्या शतकामध्ये सांगितलं. आणि आम्ही आज अशा बुवा बाबाच्या सत्संगामध्ये जातोय, जे बुवा बाबा भ्रष्टाचारामध्ये आरोपी असतात, जे बुवा बाबा साबण काढून विकतात, बिस्किट काढायची कंपनी काढतात, शॅम्पूची कंपनी काढतात, लोशनची कंपनी काढतात, पेन छापतात, वह्या छापतात, त्याचा व्यापार मांडतात, मॉल काढतात. त्या संतांना सत्संगामध्ये जाण्यामध्ये आज आम्हाला धन्यता वाटत असेल तर तुकोबा नावाच्या आद्य महाराष्ट्रातल्या शिक्षकाचा तुम्ही विद्यार्थी सगळे अपमान करताय, असा त्याचा सरळ अर्थ होतो. कुंभमेळ्यामध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की आपला आणि कुंभमेळ्याचा काही संबंध नाही, कुंभमेळ्यामध्ये गांजा फुकणारे साधू असतात, हे तुकोबांनी शेकडो अभंगामध्ये सांगितलं. आणि तुमचं माझं सरकार कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपयाची ज्यावेळेस तरतूद करतं आणि शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कर्जमाफी द्यायला पैसे नाही म्हणतं, त्यावेळेस तुकोबांचा वारसा, आद्य शिक्षकाचा वारसा आपल्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, पालकमंत्र्याला, आपल्या आमदाराला, आपल्या गावात त्यांच्यासाठी मतं मागा येणाऱ्या ब्लॉक अध्यक्षाला आपल्याला सांगावा लागेल. तरच तुम्ही तुकोबाचे, ज्ञानोबाचे आवडते विद्यार्थी असाल, नाहीतर तुम्ही संतांना फसवताय, मी आणि तुम्ही फसवतोय, असा त्याचा अर्थ होतो. दुसरं काही बोलताना तहान लागत नाही, पण सध्या देवा धर्मावर बोलायचं म्हणलं की तहान लागते, भीती वाटते. कोणाच्या भावना कधी दुखावतील आणि तो कधी अंगावर येईल सांगता येत नाही. मी जे 3 सत्याच्या बाजूने बोलणारे महापुरुष सांगितले, त्यातलं पहिलं सांगितलं मी ज्योतिबा फुल्यांचं. फुल्यांच्या अंगावर पुण्यामध्ये मारेकरी पाठवले होते, अनेक हल्ले झाले होते. दुसरं उदाहरण सांगितलं मी तुकोबांचं. तुकोबांच्या अंगावर मंबाजी सारखे अनेक मारेकरी पाठवले होते. तिसरं उदाहरण मी गांधीजीचं सांगितलं. गांधीजीला मारणारा तर मराठी माणूस होता, आपल्या हिंदू धर्मातला माणूस होता, याची आजन्म आपल्याला 7 पिढ्याला लाज वाटली पाहिजे. सत्याच्या बाजूने बोलणाऱ्या प्रत्येकावर हल्ला होतो, हा या देशामधला इतिहास आहे. त्यामुळे हल्ल्याला घाबरणारे तर आपण नक्कीच नाही. पण सध्याचं वातावरण असं आहे की जे साधू संतांनी सांगितलं ते समाजामध्ये सांगण्याला सुद्धा बंदी येते की काय. वेदांचा तो अर्थ आम्हाशी ठावा, एरांनी व्हावा, भारमाता, असं सांगणारे संत तुकाराम महाराज याच महाराष्ट्रात होऊन गेले असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आपल्या अवतीभोवती आहे. म्हणून मला म्हणायचं की साधू संतांनी दिलेली शिकवण, त्यांचे लाडके विद्यार्थी म्हणून वारकरी संप्रदायाची जर आपल्या गळ्यामध्ये माळ असेल, आपण जर वारीला जात असू, आळंदीला जात असू, देहूला जात असू, पंढरपूरला, चंद्रपूरला, चंद्रभागेच्या तीरावर आपण जात असू, संत गोरोबा काकांच्या तेरला जात असू, आपण त्या कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी म्हणणाऱ्या जर आपण आनंदला जात असू, सावतामाळींच्या,
तर आपली जबाबदारी आहे की साधू संतांनी शिकवले ते पुढच्या पिढीला जसं आहे तसं आपल्याला द्यायचंय, त्याच्यात आपलं काय घालायचं नाही. संतांनी केलेले चमत्कार, हे चमत्कार संतांच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठे आहेत, याच्यावर आपला विश्वास नसला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद वदवले, हे माझ्यासाठी मोठं नाही. ज्ञानेश्वरांनी भारतामध्ये पहिल्यांदा संस्कृत गीतेचा अनुवाद मराठीमध्ये केला, म्हणून मी त्यांच्या पायाशी नतमस्तक झालं पाहिजे, म्हणून मी त्यांचे उपकार मानले पाहिजे. जी ज्ञानेश्वरी अवघ्या जगाचं विश्वाचं पसायदान मागते आणि जे खरांची व्यक्ती सांडो, हे बघा सोपं आहे, सोपं करून सांगतो. आम्हाला शिकवताना एवढं सोपं करून मराठीच्या सरनी सांगितलं नव्हतं. जे खळांची व्यंकटी सांडो, खळ म्हणजे खलनायक, वाईट लोक, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, त्याच्यातली वाईट प्रवृत्ती. ज्ञानदेव म्हणाले, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. जी माणसं आहेत त्यांच्यातला वाईटपणा निघून गेला पाहिजे आणि तो उरलेला माणूस चांगल्या कामाला लागला पाहिजे. गीतेमध्ये ह्याच्या नेमकं उलट सांगितलं होतं. आमचे ज्ञानदेव गीतेचाच अर्थ आम्हाला सांगत होते, पण गीतेला सुद्धा शिस्त लावण्याची धमक आणि ताकद आमच्या मराठी ज्ञानदेवामध्ये होते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, वाईट माणसाचं निर्धारणच केलं पाहिजे, त्यांना मारणे हाच धर्म आहे, त्यांचा निपातच केला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली आमचे गीतेचा अर्थ सांगताना त्याच्या पुढे जातात आणि ते सांगतात की जे माणूस आहे त्याच्यातला वाईटपणा काढता आला पाहिजे आणि त्या माणसाला पुन्हा चांगल्या कामात लावता आलं पाहिजे. वाईट आहे म्हणून माणसाला मारण्याला काही जास्त धैर्य लागत नाही, पण त्या माणसातला वाईटपणा काढून त्याला चांगल्या कामाला लावण्याची प्रेरणा ज्ञानदेवानी दिली. नुसतं एवढंच म्हणले नाहीत, जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. सगळ्या प्रकारच्या सजीवामध्ये मैत्र भाव असला पाहिजे, ही सांगणारी माझी संस्कृती आहे. ज्यावेळेस आज मराठा आणि ओबीसी, हिंदू आणि मुस्लिम, कानडी आणि मराठी, आदिवासी आणि धनगर असा वाद लावणारी मंडळी आपल्या अवतीभोवती असतील, त्यावेळेस आपल्याला ज्ञानदेवांचं पसायदान आठवलं पाहिजे, ज्ञानदेवांचं स्मरण आपण केलं पाहिजे आणि जातीच्या आणि धर्माच्या नावावर मी कोणाचाही द्वेष करणार नाही ही शपथ आपण घेतली पाहिजे. आळंदीला जाऊन नतमस्तक होण्यापेक्षा, देहूला जाऊन नतमस्तक होण्यापेक्षा, एकादश धरण्यापेक्षा आणि पंढरपूरला आषाढीला कार्तिकीला जाण्यापेक्षा आज जर संतांचा कोणता संदेश महत्वाचा असेल तर जातीच्या आणि धर्माच्या नावावर भांडण आम्ही करणार नाही, कारण आम्ही नामदेव महाराज, ज्ञानोबा तुकोबांचे वारस आहोत. हा सांगण्याचा आजचा काळ उत्तम काळ आहे. हे आपण सांगू तर आपल्याला काळ माफ करेल, हे जर नाही सांगितलं तर काळ आपल्याला माफ करणार नाही. दुसरी आपली चळवळ महाराष्ट्रामधली कुठेच झाली नाही. भक्ती संप्रदायाची सगळ्यात मोठी चळवळ महाराष्ट्रात झाली, त्याच्यावर मी तुम्हाला बोललो. दुसरी चळवळ भारतामध्ये कुठे झाली नाही, महाराष्ट्रामध्ये झाली, ती झाली समतेची चळवळ. आपल्यानंतर इतर राज्यामध्ये त्या सुरू झाल्या. त्या समतेच्या चळवळीचा पाया घातला महात्मा ज्योतिराव फुले यांनी. त्याच्यावर कळस चढवला साने गुरुजी गोपाळ गणेश आगरकरांनी आणि ती इमारत उभी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महर्षी दोडो केशव कर्वे यांनी आणि राजर्षी शाहू महाराजांनी. अध्यात्माच्या प्रांतात समता आली, देवाच्या आणि लोकांच्या मध्ये दलाल नसला पाहिजे हे कळालं, पण गावामध्ये समता नव्हती. गावामध्ये समतेच्या बाजूनं, समाजामध्ये सगळे एक आहोत याच्या बाजूने वारकरी संतांनी केलेल्या कामाचा उपयोग होत नाही म्हणल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांना सांगावं लागलं, अस्पृश्यांसाठी शाळा काढाव्या लागल्या, मुलींसाठी शाळा काढाव्या लागल्या, दलितांसाठी हौद खुला करावा लागला. आपली संस्कृती खूप आपण अभिमान बाळगावा आणि खूप आपण शौर्याने सांगावं आणि आमचा भारत लय भारी म्हणावं, असं काही आपल्या संस्कृतीमध्ये नव्हतं. आपल्या महापुरुषांनी, आपल्या साधू संतांनी तिला अति उत्तम नंतर बनवलं, त्यासाठी जीव दिला, कष्ट केले. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी 5,500-6 हजार वर्ष या देशामध्ये धर्मानं सांगितलं म्हणून, धर्मग्रंथानं सांगितलं म्हणून समाजाचा 50% घटक असलेल्या महिला मुलींना वाचायची, लिहायची, शिकायची परवानगी नव्हती. आज या सभागृहामध्ये ज्या सगळ्या माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत त्या आणि देशभरामध्ये राष्ट्रपती पदाच्या खुर्चीपासून ते अधिकारी म्हणून ज्या काम करणाऱ्या सगळ्या स्त्रिया आहेत, या सगळ्या स्त्रियांचा यावर एक आणि एकच गुरु आहे, ते म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले. हे दोघं नसते तर तुळशीदासानं त्यांनी लिहिलेल्या रामायणामध्ये सांगितलंय, ढोल गवार नारी सब ताडन के अधिकारी. ढोल म्हणजे जनावर, गवार म्हणजे अशिक्षित माणूस आणि नारी म्हणजे महिला. ढोल गवार नारी सब ताडन के अधिकारी. ह्या सगळ्या माणसांना मारायचंच असतं. त्याला गप करायचं, कोण दाबू नका, बोलू दे त्याला, काय होतं. सरकार आमचा आवाज दाबते, तुम्ही लेकरांचा आवाज दाबताय, जितकं दाबाल तितकं ते जोरात बोलील.
मी माझ्या मुलीला छोट्या आणि माझ्या नात्यातल्या कुठल्याच लहान लेकराला मी व्याख्यानाच्या पक्षाच्या कार्यक्रमाला नेत नाही, कारण त्यांना एवढं बोर होतंय हे काहीच कळत नसतं आणि ते पुन्हा ह्या विचारावर, ह्या बॅनरवर, तिथल्या महापुरुषावर सगळ्यावर चिडतात आणि संघामध्ये, बीजेपी मध्ये, शिवसेनेमध्ये जातात. त्यांच्या डोक्याच्या पलीकडे असतं, त्यांना वाटतं आपल्या आईबाबाचं काही कळलं नाही, हे कुठेही नेऊन बसवतात, अडीच 3 तास बसवतात, बोलून येत नाही, ते वैठक तिकडे जातं. दुसरी चळवळ महाराष्ट्रानं अभिमान बाळगावा अशी, ती म्हणजे समतेची चळवळ. महात्मा ज्योतिबा फुले यांनी, आणि या समतेच्या चळवळीवर ज्यावेळेस मी मामासाहेब जगदाळे यांच्या संस्थेमध्ये बोलतो त्यावेळेस माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. 1934 ला माझ्या माहितीनं पहिली बोलणी मामासाहेब जगदाळे यांनी काढली. 1843 ला 1843 की 48 ला पहिली मुलींची शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढली. त्याच्या अगोदर ब्रिटिश आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांनी अहिल्यानगर, आताच त्यावेळेस अहमदनगर, तिथे मुलींची शाळा काढलेली होती. पण तिथे ख्रिश्चनांच्याच मुली शिकायच्या, इंग्रज अधिकाऱ्यांच्याच मुली शिकायच्या किंवा उच्चवर्गीयांच्या मुली तिथे शाळेत जायच्या. पण अस्पृश्यांच्या मुलींसाठी, 18 पगड जातीच्या शूद्र अतिशूद्रांच्या मुलींसाठी सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा काढली. अशा 3 शाळा काढल्या. नंतर अस्पृश्यांसाठी शाळा काढली. नंतर ज्याला प्रौढ शिक्षण म्हणून आपण नंतरच्या काळामध्ये मान्यता दिली, अशा लग्न झालेल्या, गृहस्थीमध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शाळा काढली. आता साधं किती गोष्ट सोपी आहे, शाळा काढली किती आनंदाची गोष्ट आहे, किती चांगली गोष्ट आहे. दारूचा अड्डा नाही काढला, मंदिर नाही काढलं, मठ नाही बांधला, शाळा काढली, किती आनंदाची गोष्ट आहे. पण अख्ख्या पुण्यामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या भारतामध्ये हल्लकल्लोळ झाला. मुलगीला जर अक्षर ओळख झाली, मुली जर वाचायला लागल्या तर त्या चौचाल होतील असे आग्रहलेख त्या काळामधल्या मोठ्या मोठ्या संपादकांनी लिहिले की त्या नवऱ्याला सोडून जातील, त्या व्यभिचार करतील. आमच्या धर्मामध्ये, वेदामध्ये, शास्त्रामध्ये महिलांना, मुलींना शिकायचा अधिकार नाही आणि तुम्ही शाळा काढताय. म्हणून दगड, गोटे, शेत सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना याच महाराष्ट्रात खावे लागलेले आहेत. कोणाचा आक्षेप असेल बरे? कोणाला वाटत असेल महिलांना, मुलींना शिकलं नाही पाहिजे? आपल्याच समाजातली सगळी लोक होती, आपल्याच अवतीभोवतीची, आपलीच भाषा बोलणारी आपल्यासारखीच होती. आपण खातो तेच अन्न खाणारी होती, आपण येतो त्याच ऑक्सिजनवर जगणारी माणसं होती. तरी सुद्धा समाजामध्ये एक असा घटक होता की ज्यांना महिला मुलींनी शिकावं असं वाटत होतं आणि ज्यांनी महिला मुलींना शिकायचं नाही म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा केली. महात्मा ज्योतिबा फुले यांची हत्या करायला मारेकरी पाठवण्यापर्यंत त्यांची बदल गेली. सावित्रीबाई फुले या ज्यावेळेस गरुड मुलींच्या शाळेपर्यंत जायच्या त्यावेळेस दुसरी एक साडी पिशवीमध्ये घेऊन जायच्या, कारण घरापासून शाळेपर्यंत जाईपर्यंत रोज त्यांना शेण आणि दगडगोटे खावे लागायचे. न चिडता, न संतापता, आपल्या मार्गावरून तसूभरही बाजूला न जाता असंख्य वेळा सावित्रीबाईंनी हल्ले सहन केले, अपमान सहन केला, वाईट लोकांच्या बोलणं सहन केलं आणि मुलींसाठी शाळा काढली. पहिली शाळा मुलींची निघाल्यानंतर 1.5 वर्षानंतर मुलींची परीक्षा घेण्याचा कार्यक्रम झाला. अख्ख्या पुण्यामधले आणि महाराष्ट्रामधले अनेक लोक पुण्यामध्ये जिथं मुलींची परीक्षा होणार आहे ते बघायला गेली. इंग्रज अधिकाऱ्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. इंग्रज किती जरी वाईट असले, त्यांनी आपल्यावर गुलामगिरी लादली असली, त्यांनी आपलं आर्थिक शोषण केलं असलं, त्यांनी आपलं राजकीय पारतंत्र्य आणलं असलं, तरी इंग्रजांनी शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना मदत केली. म्हणून माझ्या 7 पिढ्या त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही. नाहीतर माझ्या भारतीय व्यवस्थेमधले जी शिकलेली मंडळी होती, जी माझ्या जातीची होती, धर्माची होती, ती माझ्या माता भगिनीला शिकवायसाठी विरोधात होती आणि परदेशातून इथं सत्ता गाजवायला आलेले इंग्रज मुलींसाठी शाळा निघाली पाहिजे म्हणून महात्मा फुल्यांना अनुदान देत होते, सत्कार करत होते. इंग्रजांना हाकालून काढलंच आपण. अजूनही परकीय कुणाची गुलामगिरी झाली तर आपण त्यांच्या विरोधात भांडलंच पाहिजे. पण त्यांनी दिलेली एक देणगी मात्र महिला मुलींच्या शिक्षणाची आणि अस्पृश्यता निवारणाच्या कार्यक्रमाची, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये इंग्रजांच्या सगळ्या त्या कामाबद्दल कृतज्ञतेचा भाव होता आणि आहे. हा भाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलून दाखवला, हा भाव आगरकरांनी बोलून दाखवला, हा भाव महात्मा ज्योतिबा फुले यांनी बोलून दाखवला. पुण्यामध्ये ज्यावेळेस मुलींची पहिली परीक्षा घ्यायचा कार्यक्रम चालू होता आणि एक मुलगी ही उपस्थित 13-14 मुलीमध्ये पहिली आली
वय वर्ष तिचं 13 होतं फक्त. ती मुलगी पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आल्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना काहीतरी गोळ्या बिस्किट भेट दिले. तर ती छोटी 13 वर्षाची मुलगी सावित्रीबाईच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शाळेतली पहिली विद्यार्थिनी जी परीक्षा देऊन पास झाली, त्या मुलीनं इंग्रज अधिकाऱ्यांच्या नजरेला नजर भिडवून सांगितलं की तुम्ही आम्हाला खायला चॉकलेट बिस्किट देऊ नका, तुम्ही आम्हाला वाचण्यासाठी पुस्तकं द्या, त्यासाठी अनुदान द्या, ग्रंथालय करा. ती मातंग समाजातली आमची मुक्ता साळवे नावाची मुलगी होती. आमचा शिक्षणाचा अनुशेष होता, आम्हाला ज्ञान मिळवायचा अनुशेष होता, आम्हाला आस होती. आम्ही वर्षानुवर्ष ज्ञानापासून, पाण्यापासून, संपत्तीपासून वंचित राहिलेली मंडळी होतो. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी अखंडामध्ये लिहिलं की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येनं केले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यांना, मुलींना आणि शूद्रातला शिक्षण मिळवण्यासाठी केलेला संघर्ष हा भारतातल्या कुठल्याही संघर्षापेक्षा जास्त जीव घेणारा संघर्ष होता, जास्त त्रासदायक संघर्ष होता. पुण्यामध्ये ज्यावेळेस माझ्या माता भगिनी येतात, आम्ही आता 12 वर्ष झाले मी पुण्यामध्ये राहतो, इथला बाजूचा मी धाराशिवचा आहे, पण पुण्यामध्ये आम्ही राहतो. पुण्यामध्ये 2 गणपतीची मोठी मंदिर आहे, अनेक लोकांची श्रद्धा आहे. माझीही ईश्वरावर श्रद्धा आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाला, तुळजाभवानीला, जेजुरीच्या खंडेरायाला, कोल्हापूरच्या ज्योतिबाला मीही मानतो, माझं कुलदैवत आहे, त्यांच्या चरणावर आणि नतमस्तक होतो. पण काही लोकांची श्रद्धा ही गणपतीवर असते, असली पाहिजे. भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधान सभेमध्ये जी 350 मंडळी होती त्यांनी भारतातल्या प्रत्येक माणसाला तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीवर श्रद्धा ठेवायचा, त्याची भक्ती करण्याचा आणि त्या धर्मानुसार आचरणाचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे कोणाची गणपतीवर श्रद्धा असेल आणि ते नतमस्तक होत असतील तर ते संविधानाला मान्यता दिलेली, मी आक्षेप घ्यायचं कारण नाही. पण पुण्यामधल्या दगडूशेठ गणपतीला ज्यावेळेस आमच्या माता भगिनी दर्शनासाठी रांग लावतात, तुमच्यापैकी किती जणांनी दर्शन घेतलेलं आहे? कोण? दगडूशेठला गेलेलं कोणतं असेल की गणपती आहे का? ज्यावेळेस आपण दगडूशेठ गणपतीकडे दर्शनासाठी हात जोडतो त्यावेळेस आपली पाठ आपोआप मुलींची पहिली शाळा ज्या भिडेवाड्यात काढली होती ना त्याच्याकडे होते. म्हणून माझी सगळ्या महिलांना विनंती आहे, पुरुष काय करायचं ते करतील, महिलांना विनंती आहे की पुण्याला अवश्य जा, एकदा दगडूशेठचं दर्शन पण घ्या. पण दगडूशेठचं दर्शन घ्यायच्या अगोदर जर तुम्ही भिडेवाड्याकडे लोक चेहरा करून जर कृतज्ञता व्यक्त करणार नसाल आणि सावित्रीबाई विषयी, महात्मा ज्योतिरावांविषयी आणि त्यांना मदत करणाऱ्या मुस्लिम, ब्राह्मण, ख्रिश्चन या सगळ्या समाजातल्या लोकांविषयी जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणार नसाल तर तुम्ही कृतज्ञ आहात. कृतज्ञ त्याला हिंदीमध्ये शब्द खूप वाईट आहे, नमक हराम. आपण सावित्रीबाईंना, महात्मा ज्योतिबा फुलेंचा वारसा विसरलो, त्यांनी आपल्यासाठी शेण गोटे, दगड गोटे खाल्ले, हे आपण विसरलो असा त्याचा अर्थ होतो. ही गद्दारी तुम्ही मी कधीच करू नये. दुसरा गणपती आहे पुण्यामध्येच, सारसबागेमध्ये चिमण्या गणपती काहीतरी म्हणतात, त्या गणपतीकडे दर्शन घ्यायला हात जोडले की आपोआप मागे पुणे महानगरपालिकेनं सावित्रीबाई फुलेंचं मोठं स्मारक उभा केलेलं आहे, त्याच्याकडे आपोआप पाठ होते. मला तर हे शंकाच वाटते, हे योगायोग आहे तर कुणी ठरवून असं केलं याची मला शंका आहे. पण ते काही असो, पण तुम्ही जर स्वारगेटला जाल तर आवर्जून सारसबागेच्या पुढे जा आणि जिथं गणपती तुम्हाला दिसेल, सगळ्यात जास्त लोक तिकडे दर्शन घ्यायला दिसतील तर थोडं मागे वळून बघा. मागे सावित्रीबाई फुलेंचं उत्तम स्मारक आहे, सावित्रीबाई फुलेंची छान मूर्ती आहे, तिथे जा आणि नतमस्तक व्हा. नसेल नतमस्तक व्हायचं, सावित्रीबाईचा देव करा असं माझं म्हणणं नाही, पण त्यांच्याबद्दल कृतज्ञता, अभिमान बाळगा. डोळ्यात डोळे घालून सावित्रीबाईच्या सांगा की माय तू होती म्हणून मी आहे, माझी लेक म्हणून आहे, माझी सून डॉक्टर, इंजिनियर, वकील झाली, शिक्षक, प्राध्यापक झालो, आई तुझ्यामुळे झालो म्हणून त्या आईचे एकदा ऋण व्यक्त करा. ही चळवळ पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेऊन गेली. आपण जनावरांना पण पाणी पिऊ द्यायचो सार्वजनिक पाणवट्यावर, पण माणसाला पाणी पिऊ देत नव्हतो. आपण कुत्री पाळायचो, कुत्र्याला देव म्हणायचो आपण. डुक्कर सुद्धा आपला विष्णूचा अवतार आहे, वराह अवतार आहे, माहिती आहे ना वराह अवतार. डुक्कर सुद्धा विष्णूचा अवतार आहे. गाढवामध्ये सुद्धा आम्हाला देव दिसला, घोड्यामध्ये देव दिसला, कुत्र्यामध्ये देव दिसला, बैलामध्ये, गायीमध्ये आम्हाला देव दिसला. पण या महाराष्ट्रामध्ये कोट्यावधी अस्पृश्यामध्ये आम्हाला साधा माणूस सुद्धा दिसला नाही. ही आपली लाजिरवाणी संस्कृती होती. त्याच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राणपणानं लढले. पुणे ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांचा 1824ला जन्म झाला, त्याच्या अगोदर पेशवाई बुडाली होती. त्या पेशवाईमध्ये अस्पृश्यांवर किती अत्याचार होत होते हे महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी खूप छान लिहून ठेवले. एकदा ऐका की दलित माणसाला, अस्पृश्य माणसाला पुण्यामध्ये जोपर्यंत दिवस मावळत नाही किंवा उजळत नाही त्याच्यामध्येच फिरायची परवानगी होती.
दिवस उजाडला आणि तो दिवस जोपर्यंत माथ्यावर आहे तोपर्यंत त्यानं बाहेर निघायचं नाही. पुण्यामध्ये आणि पेशव्यांचं जिथं जिथं राज्य आहे तिथे तिथे सूर्य निघालेला असताना दलित माणसाला घराच्या बाहेर निघायला परवानगी नव्हती. अंधार पडल्यासच त्यानं बाहेर निघायचं. आणि का तर तुझी सावली पृथ्वीवर पडेल आणि तुझ्या सावलीनं पृथ्वी बाटेल असं सांगितलं जायचं. आणि जो चुकून बाहेर निघेल त्याला फटके मारले जायचे, त्याला डागण्या दिल्या जायच्या, त्याला देहांताची शिक्षा दिली जायची. गोपाळ हरी देशमुखांनी लिहिले, त्यांना लोकहितवादी म्हणतो आपण. महादेव गोविंद रानडे यांनी लिहिले, महात्मा फुलेंच्या अनेक सहकार्यांनी नोंदवले, ही पेशवाई बुडाली. आणि ती पेशवाई बुडाली म्हणून भारतातल्या लोकांना दुःख वाटलं नाही. त्याचं कारण असं होतं की आम्ही जनावराला देवाचा अवतार म्हणायचो पण माणसाला माणूस म्हणायचो नाही. आम्हाला सावली जरी पृथ्वीवर पडली, साध्या दलित माणसाला तो जर पृथ्वीवर चालला तर तुझ्या पायाचा ठसे उमटतील आणि पृथ्वी बाटेल. मग ते ठसे उमटले नाही पाहिजे म्हणून त्याच्या कमरेला खराटा बांधलेला असायचा. म्हणजे तो चालताना त्याच्या पायाचा ठसा त्या खराट्यानं पुसून निघाला पाहिजे. मातंग, बौद्ध, चर्मकार, ढोल ह्या सगळ्या मंडळींची ही अवस्था होती. याच्यातल्या कोणाला जर आज धर्मग्रंथांचं आकर्षण वाटत असेल, तथाकथित भारतीय संस्कृती प्राचीन काळापासून खूप ग्रेट वाटत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाचा आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीचा आपण अपमान करतो का असं एकदा विचारा. ज्या धर्मग्रंथाला तुम्ही डोक्यावर घेऊन आज नाचताय, ज्या धर्माला डोक्यावर घेऊन नाचा म्हणून आपल्याला राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, माध्यम सत्ता, टीव्ही सगळे सांगतायत, त्या व्यवस्थेनं आम्हाला ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी काय केलं असा प्रश्न एकदा विचारा. थुंकायची परवानगी दलित माणसाला 7-7 पिढ्याला नव्हती. त्यानं सार्वजनिक ठिकाणी थुंकाला तर थुंकायचं नाही, त्याच्या गळ्यात थुंकण्यासाठी गाडगं बांधलेलं असायचं. ही खूप जुनी गोष्ट सांगत नाही मी. 1801, 1802, 1824 ची गोष्ट सांगतो. अजून जास्त वर्ष झालेली नाही. ह्या काळापासून बाहेर येण्यासाठी आणि माणसाला माणूस म्हणून समाजामध्ये, गावामध्ये, घरामध्ये प्रतिष्ठा असली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराजांनी संघर्ष केला. मग भारतामध्ये दलितांना मानवतेची वागणूक देण्याच्या चळवळी सुरू झाल्या. आपले शिक्षक भक्ती चळवळीतले जसे वारकरी संत सांगितले तसे समतेच्या चळवळीतले महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड ही मंडळी आहेत. ज्या गोपाळ गणेश आगरकरांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला, ज्या गोपाळ गणेश आगरकरांनी धर्मग्रंथामध्ये सांगितलेल्या प्राचीन काळातल्या गोष्टीवर जर कोण लूट करत असेल तर ती लूट थांबवण्याचा तुम्हाला हक्क आहे असं सांगितलं, त्या गोपाळ गणेश आगरकरांची पुण्यामध्ये ते जिवंत असताना प्रेत यात्रा काढली गेली. महिला मुलींसाठी विद्यापीठ काढणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर बहिष्कार घालण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांना देवाच्या दारामध्ये तू यायचं का म्हणतो म्हणून नाशिकच्या काळाला मंदिरामध्ये 13 दिवस त्यांना उपोषणाला बसावं लागलं. त्यांना लाट्या काट्या खाव्या लागल्या. आज सहज जे आपण देवाच्या देवळात जातो ना, तो अधिकार मिळण्यासाठी सुद्धा लोकांना लाट्या काट्या खाव्या लागल्या, आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यावी लागली. या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये संत सोयराबाई, संत चोखोबा यांना वारकरी संप्रदायामध्ये इतकं महत्वाचं स्थान असताना आणि तुकोबांनी भेदाभेद ब्रह्म अमंगळ असं सांगितलेलं असताना विठ्ठलाच्या मूर्तीपर्यंत जाण्याचा अधिकार अस्पृश्यांना नव्हता. साने गुरुजी पंढरपूरला उपोषणाला बसले आणि विठ्ठल मी बडव्यांपासून मुक्त करतो म्हणाले. 26-27 दिवसाचा संघर्ष साने गुरुजींनी 1942-43च्या काळामध्ये केला. जास्त जुन्या गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही. तर साने गुरुजी असो, महात्मा फुले असो, सावित्रीबाई असो, गोपाळ गणेश आगरकर असो, महर्षी धोंडो केशव कर्वे असो, राजर्षी शाहू महाराज असो, सयाजीराव गायकवाड असो, ही मंडळी आपले समाज शिक्षक आहेत. यांचा विचार तुम्हाला मुलांना द्यावा लागेल, तो विचार पुढे घेऊन जावा लागेल. आणि तिसरी आपली चळवळ ही स्वातंत्र्याची चळवळ होती. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये, समाजामध्ये परिवर्तन झालं तरी राजकीय गुलामगिरी आपली कायम होती. 150 वर्ष इंग्रजांचं राज्य आपल्यावर होतं. 150 वर्षामध्ये इंग्रजांचं राज्य हा ईश्वराचा प्रसाद आहे असं म्हणणारी उच्च शिक्षित मंडळी, त्यामध्ये न्यायाधीश होते, संपादक होते, विद्वान होते, प्रशासकीय अधिकारी होते. इंग्रज इथं आले म्हणजे ईश्वरानं आपल्याला वरदान दिलं म्हणून ते आले असं म्हणून त्यांची गुलामगिरी करण्यामध्ये आपल्या 150 वर्षामधल्या कितीतरी पिढ्या या संघर्ष करण्याशिवाय गेल्या. काय थोड्या मंडळींनी संघर्ष केला,
1857ला सैनिकांनी, शिपायांनी, राजे रजवाड्यांनी, संस्थानिकांनी संघर्ष केला, पण तो यशस्वी झाला नाही. तिथपासून ते 1947 पर्यंत इंग्रजांच्या राजकीय गुलामगिरीबद्दल, इंग्रजांनी लादलेल्या आर्थिक गुलामगिरीबद्दल या देशामध्ये प्रत्येक गाव खेड्यातला माणूस शहीद झाला, मोर्चामध्ये गेला, लाट्या काट्या खाल्ल्या, स्वातंत्र्य चळवळ होताना हात बुलंद केला, इन्कलाब जिंदाबाद म्हणला, फासावर लोक गेली, इंग्रजांच्या गोळ्या खाल्ल्या. मला तुम्हाला सांगायला आवडेल की आता वंदे मातरमची चर्चा संविधानामध्ये, संसदेमध्ये झाली. ज्यावेळेस वंदे मातरम म्हणणं हा देशद्रोहाचा गुन्हा होता, ज्यावेळेस वंदे मातरम म्हणल्यानंतर गोळ्या घातल्या जायच्या, वंदे मातरम म्हणल्यानंतर घर संपत्ती सगळं जप्त केलं जायचं, त्या काळामध्ये भारत देशामधले लाखो लोक निर्भयपणे इंग्रज सरकारच्या जुलमी सत्तेच्या विरोधात वंदे मातरम म्हणत म्हणत शहीद झाले. नारायण दाभाडे नावाचा पुण्यामधला एक तरुण आहे, 12-13 वर्षाचा. तुम्ही जर कधी पुण्यामध्ये आले तर पुण्याचं बालगंधर्व आणि पुण्याची महानगरपालिका याच्यामध्ये काँग्रेस भवन नावाची एक इमारत आहे. पक्षाचं म्हणून मी सांगना, त्या काळातल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं ते ऑफिस होतं, स्वातंत्र्य चळवळीचं ऑफिस होतं. 1937 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पट्टी गोळा करून, वर्गणी गोळा करून आणि आपल्या बायकाची मंगळसूत्र गहाण ठेवून, कर्ज काढून देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला आपल्याला काहीतरी आसरा असावा, बसायला ठिकाण असावं, मोर्चा आंदोलनाचं नियोजन करता यावं, राष्ट्रीय नेते आपले आले तर त्यांना थांबता यावं म्हणून काँग्रेस भवन ह्या इमारतीची निर्मिती केली होती. ती इमारत 1942 ला, 8 ऑगस्ट 1942 ला मुंबईमध्ये ज्यावेळेस गांधीजी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकत्र आली आणि ठराव मांडला मौलाना आझादांनी, सरदार पटेलांनी, पंडित नेहरूंनी की आता भारत सोडावा लागेल, ज्याला आपण क्विट इंडिया मुवमेंट म्हणतो, चले जाव चळवळ म्हणतो. 8 ऑगस्टला ठराव मांडला, 9 ऑगस्टला इंग्रजांनी मुंबईमध्ये या सगळ्या नेत्यांना अटक केली. देशभरामध्ये 9-9.5 लाख लोकांना इंग्रजांनी अटक केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 ऑगस्टला हा नारायण दाभाडे नावाचा 8वी-9वी मध्ये शिकणारा मुलगा हातामध्ये 3 रंगाचा झेंडा ज्याच्यावर चरखा होता आणि तो आपल्या देशाची शान होता, तो घेऊन त्या काँग्रेस भवनवर आला आणि ही इमारत आमची आहे, हा देश आमचा आहे आणि तुम्ही इथून निघून जा म्हणला. इंग्रज अधिकाऱ्यानं 13 वर्षाच्या कवल्या पोराच्या छातीवर गोळी घातली आणि भारतातला पहिला 42च्या आंदोलनातला शहीद हा पुण्याचा नारायण दाभाडे. इथपासून भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असो, प्रीतिलता वड्डेदार असो की आपल्याला माहित नसलेले असंख्य लोक असो, इंग्रजाच्या विरोधामध्ये चळवळ करून आपण इथं लोकशाही आणली. इंग्रजांच्या विरोधामध्ये मोर्चा आंदोलन करून आपण संविधानाच्या पायाभरणीची सुरुवात केली. इंग्रजांना आम्ही घालवलं आणि इथं संविधान आणलं. 300-350 लोक संविधान सभेमध्ये होते आणि ठरलं की आता इंग्रज गेल्यानंतर हा देश पहिला राजे रजवाडे सरकार चालणार का, हा देश फक्त गुलामगिरीच्याच मार्गाने चालणार का, हा देश अस्पृश्यांना अस्पृश्यच म्हणणार का, आदिवासींना आदिवासीच म्हणणार का, महिलांना उंबऱ्याच्या बाहेर यायचं नाही असंच म्हणणार का, या देशात शिक्षण फक्त उच्चवर्णीयालाच मिळणार का, हे सगळे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची मंडळी जी स्वातंत्र्याच्या आंदोलनात होती त्या सगळ्यांनी एकत्र येऊन संविधान सभेची निर्मिती केली आणि 1.5-2 वर्षापेक्षा जास्त काळ 350 मंडळी एकत्र बसली आणि या देशाला पहिल्यांदा 5-10 हजार वर्षामध्ये ज्या मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना स्वातंत्र्याचा अधिकार नाही असं सांगितलं होतं आणि तीच मनुस्मृती आमचं संविधान होतं आणि तोच कायदा होता ज्या कायद्यामध्ये नवरा मेला की बायकोनं त्याच्या चितेवर जिवंत जाऊन मरायचं असतं असं सांगितलेलं होतं. ते मनुस्मृती बाजूला सारून आपण संविधान अंगीकारलं. एससी समाजाला आरक्षण, एसटी समाजाला आरक्षण, आर्थिक न्याय, सामाजिक न्याय, धार्मिक स्वातंत्र्य, श्रद्धेचं स्वातंत्र्य, न्यायापुढे सगळे समान या गोष्टी आणलेली लोक म्हणजे संविधान सभेची लोक होती. स्वातंत्र्य चळवळीतले महात्माजी गांधी आणि त्यांचे सहकारी, संविधान सभेमधले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सगळे सहकारी हे आपले तिसरे शिक्षक होते. यांनी लोकशाही सांगितली, संसदीय राजकारण आणलं, विरोधकांचं ऐकायचं असतं हे पण आपल्याला शिकवलं आणि स्वातंत्र्य टिकवण्यासाठी न्यायालयाची अभिव्यक्ती, प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य आणि आपल्या सगळ्या चळवळीचं बोलण्याचा, लिहिण्याचा, मोर्चा आंदोलन करण्याचा अधिकार आहे हे सांगितलं. म्हणून आज आपण इथपर्यंत आलो. तुम्हा सगळ्या शिक्षकांना माझी विनंती, जे वारकरी साधू संतांनी सांगितलं, जे समतेच्या चळवळीने सांगितलं आणि जे स्वातंत्र्य आंदोलनातल्या लोकांनी सांगितलं त्या सगळ्याच्या विरोधात काम करणारी एक शक्ती आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सत्तेच्या स्थानी बसलेली आहे. तुकोबांनी सांगितल्याच्या विरोधामध्ये ते धोरणं राबवतात.
साधू संतांची संन्याशाची जागा ही मठामध्ये मंदिरामध्ये आणि उपदेश करण्यामध्ये असते. माझी संसदेने साधू संतांचा आखाडा केला आणि तिथं आध्यात्मिक गोष्टी घुसवायला चालू केल्या. संसदेमध्ये अभिव्यक्तीच असली पाहिजे, संसदेमध्ये विचारांचं आदान प्रदान असलं पाहिजे, संसदेमध्ये साधक बाधक चर्चा झाली पाहिजे आणि लोकशाही मार्गाने संसद चालली पाहिजे, विधिमंडळ चाललं पाहिजे. संसदेमध्ये बलात्कार करणारे, चोऱ्या करणारे, गुंड दलाल आले नाही पाहिजे. विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये चर्चाच करायची असते, मारामारी करायची नसते. ही जी शिस्त आणि परंपरा माझ्या महाराष्ट्राला देशाने घालून दिली त्याच्या विरोधात वागणारी लोक कोण आहेत ते नाव घेऊन सांगणार नाही, पण तुमच्या अवतीभोवती तुम्हाला ते उघड्या डोळ्यांनी दिसतील. याच्या विरोधात आपल्याला बोलावं लागेल. अध्यात्माच्या प्रांतामध्ये आपल्याला अंधश्रद्धेकडे खेचणारे, आपल्याला जास्तीत जास्त ज्योतिषाच्या भविष्याच्या आणि असल्या सगळ्या कसलं असतं ते घराचं कसलं शास्त्र असतं वास्तुशास्त्र वगैरे. छत्रपती शिवाजी महाराजांनी का वास्तुशास्त्रज्ञ आणून रायगड बांधला होता का? आताचा जो फुलेवाडा आहे, ज्या फुलेवाड्यामध्ये दलित समाजाला हौद खुला केला, तो काय वास्तुशास्त्रज्ञाच्या सल्ल्यानुसार केला नव्हता. किंवा आताची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे राजगृह आहे मुंबईमधलं, ज्या राजगृहामध्ये बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्र शिकले, धर्मचिकित्सा केली, समाजचिंतन केलं, संविधानाची निर्मिती झाली, ते राजगृह काय वास्तुशास्त्राला विचारून बांधलेलं होतं. त्यामुळे भूत भविष्य असो, वास्तुशास्त्र असो, नवसायास असो, हे सगळं ह्या 3 चळवळींनी आणून पाडलेलं आहे. ते आपले शिक्षक आहेत. आज आम्हाला 3 प्रकारच्या नशा दिल्या जातात. त्या नशेतून बाहेर येण्यासाठी शेवटच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि मी थांबतो. हे सगळं महात्मा फुलेंना सांगावं लागलं, शिक्षणासाठी लढावं लागलं. ब्राह्मणांचे कसब नावाचा ग्रंथ काढून त्यांनी भट पुजारी कसे लुटतात हे सांगितलं. स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी संस्था काढल्या. शेतकऱ्यांची बाजू घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड नावाचा ग्रंथ लिहिला. हंटर कमिशन समोर महाराष्ट्रामधल्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कसं शिक्षण दिलं पाहिजे. मी आता मला जो ग्रंथ भेट दिला बापूजी साळुंखे यांचा, त्या ग्रंथात वाचत होतो, माफ करा, मामासाहेब जगदाळे यांचा, त्या ग्रंथात मी वाचत होतो की आपल्या भागामधला महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श शिष्य आणि त्यांचं काम पुढे घेऊन जाणारा सत्यशोधक जर कोण असेल तर ते मामासाहेब जगदाळे. कारण मामासाहेब जगदाळे यांनी या बार्शीच्या मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांना लुटलं जात असताना काय केलं त्याचं खूप चांगलं वर्णन त्याच्यामध्ये. बोर्डिंग काढण्यासाठी काय केलं, जिजामाता स्मारक मंदिर काढून विधवा परित्यक्ता महिलांसाठी काय केलं हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांनी चांगले प्रयोग करावे आणि आपलं दारिद्र्य स्वतः नष्ट करावं म्हणून त्यांनी त्यांच्या अवतीभोवतीच्या जमिनीमध्ये काय काय प्रयोग केले हे सगळं सांगितलेलं आहे. फुल्यांनी शिक्षण घ्यायला सांगितलं. आजची शिक्षण व्यवस्था धोक्यात. 13 लाख मुलं, इतके सगळे शिक्षण असताना, एवढा सगळा शिक्षणाचा फसाला असताना, शिक्षण खाता असताना, अर्थसंकल्प असताना, एवढी मोठी तरतूद असताना 13-13.5 लाख मुलं आजही शाळाबाह्य आहेत. महाराष्ट्राच्या विद्यापीठामध्ये 65% जागा मंजूर असलेल्या, पैसे नाहीत पगार द्यायला म्हणून आम्ही भरलेल्या नाहीयेत. मुलींचं शिक्षण 7वी मध्ये, 10वी मध्ये, 12वी मध्ये संपताना बघण्याचं दुर्भाग्य आमच्या नशिबी आलेलं आहे. ज्या महाराष्ट्रात महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी खर्च केला आणि इंग्रजांना सांगितलं होतं हंटर कमिशन समोर की माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या 18 विश्व दारिद्र्यामध्ये असलेल्या लोकांना शिकवण्यासाठी तुम्ही निधी द्या, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प काढून बघा. मागच्या 13-14 वर्षामध्ये कधीच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चाच्या 3% पेक्षा जास्त रक्कम सुद्धा आपण दिलेली नाही. हे महाराष्ट्राचं महात्मा फुलेंचं आपण लक्षात ठेवलेलं योगदान. हीच उच्च शिक्षणाची अवस्था आहे, हीच महिलांच्या मुलींच्या शिक्षणाची अवस्था आहे. धर्माच्या प्रांतामध्ये बजबज पुरी मांडलेली आहे. देवाच्या आणि धर्म आपल्यामध्ये कोणी नसलं पाहिजे. शिक्षणाचा अर्थसंकल्प वाढला पाहिजे. बोलायला घाबरायचं नाही. लोकशाही आणण्यासाठी लोक मेलेली आहेत ती आपल्याला टिकवावी लागल. लाडकी बहीण म्हणून, 500 रुपये म्हणून, 1000 रुपये म्हणून, दारू म्हणून मतं देऊन आपल्याला चालणार नाही. आपल्याला मताचं दान देण्याचा पवित्र अधिकार या संविधानात दिला, तो आपल्याला टिकवावा लागेल. संविधान टिकवावं लागेल, समतेची चळवळ टिकवावी लागेल आणि कुठल्याही जाती धर्मामध्ये आपला समाज विभागणार नाही. मानवतेचं एक चांगलं गुणगान आपल्या समाजातली पुढची पिढी गाईल हे बघण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. म्हणून मी आयोजक मंडळींना नेहमी म्हणत असतो की इतर ठिकाणी बोलणं आणि शिक्षकांसमोर बोलणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. तुम्ही सगळे साने गुरुजीचे विद्यार्थी आहात, महात्मा फुल्यांचे विद्यार्थी आहात, महात्मा गांधींचे विद्यार्थी आहात, राजर्षी शाहू महाराजांचे विद्यार्थी आहात. असेच विद्यार्थी घडवण्यासाठी तुम्ही तुमच्या वर्गामधला, शाळेमधला आणि सेवेमधला प्रत्येक क्षण व्यतीत कराल असं मला वाटतं. एवढं बोलतो, शुभेच्छा देतो तुम्हा सगळ्यांना, पुरस्कारार्थींचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मनापासून धन्यवाद सर. खरं तर आज सगळे शिक्षक तुमचे विद्यार्थी झाल्यासारखं आम्हाला वाटायला लागलं, कारण विद्यार्थी काय असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सरांचे विचार हे अतिशय मोलाचे होते. खऱ्या अर्थानं आज ज्या विचारांची गरज आहे त्यासाठीच आदरणीय सरांना या ठिकाणी बोलवलं होतं. मी जास्त वेळ घेणार नाही. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतात तो म्हणजे पुरस्कार वितरण सोहळ्याला मी सुरुवात करतोय. पहिले पुरस्कार ते आहेत माननीय श्री संजय शहाजी पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमन, तालुका बार्शी. आदरणीय पाटील सरांना विनंती आहे की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. विशेष शिक्षक, जिल्हा परिषद शाळा कळमन येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आदरणीय पाटील सरांनी केलेलं आहे आणि म्हणूनच केंद्र समन्वयक म्हणून देखील ती जबाबदारी पार पडत आहे. पुढील पुरस्कार ते आहेत कविवर्य रामचंद्र इकारे सर यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. सुलाके हायस्कूलमध्ये अतिशय चांगल्या दर्जेदार शिक्षण देणारे आदरणीय इकारे सर म्हणजे अक्षरांची रांग ललित संघ असेल, माणुसकीचा आभार काव्य संघ असेल, कवी कालिदास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. महानाट्यामध्ये ऐतिहासिक भूमिका देखील सरांनी केलेली आहे. दैनिक लोकमतमध्ये आलेली मनराई आपण सगळे वाचत आहात. सरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर न मागताही मिळालं आपलं आयुष्य छानसं, न मागताही मिळालं आपल्याला आयुष्य छानसं, पेरीत गेलो शब्द आणि उगवली माणसं, म्हणजे शब्द पेरणारा कवी म्हणून इकारे सरांचं आपल्याला कौतुकच एकदा जोरदार टाळ्या होतो. संजय पाटील सर यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आदरणीय संजय पाटील सर. यानंतर श्री दिनेश मधुकर भूमकर, जिल्हा परिषद शाळा मानेगाव. कृपया पुरस्कार त्यांनी लवकर यायचंय. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्याचा आपण त्याला देऊन गौरवतोय. दिनेश मधुकर भूमकर यांनी आपला सन्मान सहकुटुंब स्वीकारायचा आहे. पुढील सन्मान तुम्ही तयार राहायचंय. फुलचंद शिवाजी फरदाळे, संत सावतामाई विद्यालय. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण शिक्षक आहोत आणि आपल्या एका शिक्षकाचा सन्मान होतोय, आपण कौतुक करूया. पुढील सन्मानार्थी फुलचंद शिवाजी फरदाळे. पुरस्कार देण्याची विनंती. आपला पुरस्कार घेऊन आपण सभागृहात बसायचंय. फक्त 5 ते 10 मिनिटाचा कार्यक्रम शिल्लक आहे. पुढील पुरस्कार ते आहेत श्री गणेश गुरगुटे, ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूल संस्थापक. ग्लोरी इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 500 रुपयाच्या पगारीपासून त्या 600 मुलांच्या संख्येवरती काम करणारं आणि कृतीशील संस्थाचालक म्हणून त्याचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. पुढील पुरस्कार ते आहेत प्राध्यापक जावेद खान शब्बीर खान पठाण, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा सासुरे वैरा. पठाण सर. प्राध्यापक जावेद खान शब्बीर पठाण. पुढील पुरस्कार त्यांनी तयार राहायचंय. श्री श्रीकांत दिगंबर शिंदे, स्वर्गीय सौ शोभाताई सोबल विद्या मंदिर सौंदर्य. ज्या पुरस्कारांची मी नावं घेतोय त्यांनी कृपया आपला सन्मान स्वीकारायचा आहे. माननीय श्री श्रीकांत दिगंबर शिंदे. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. ही शिक्षणाची आग आपल्या हृदयामध्ये घेऊन महात्मा ज्योतिराव फुलेंचा विचार जनमानसात पेरण्यासाठी हा पुरस्कार आपण देतोय. श्रीकांत दिगंबर शिंदे. पुढील पुरस्कार श्री दयानंद साहेबराव बोकेपुढे, शिक्षण सेवा जीवन विकास विद्या मंदिर सासुरे. सासुरे सारख्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं व्रत पेरणारे श्री दयानंद साहेबराव बोकेपुढे.
इकडे क्लिअर पाठीमाग खाली आदरणीय हनुमंतराव पवार सर, दत्तात्रय सावंत सर आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण वितरित करतोय. श्री दयानंद साहेबराव गोटेपुढे, त्यानंतर माननीय श्री दादाराव रामचंद्र गाडवे, शेळगाव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शेळगाव आर. अतिशय शिस्तबद्ध शाळा म्हणून ज्या शेळगाव विद्यालयाला आपण ओळखतो त्याच विद्यालयाचे श्री दादाराव रामचंद्र गाडवे सर. महात्मा ज्योतिराव फुलेंचा शैक्षणिक विचार आणि कर्मवीरांचा विचार घेऊन आपण जाताना जायचंय. आदरणीय पवार सरांचा वैचारिक वारसा आपल्याला मिळालेलाच आहे. श्री दादाराव रामचंद्र गाडवे सर. पुढील पुरस्कार त्यांनी तयार आहेत श्रीमती राजेश्री नवनाथ बागल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळी वस्ती कुडू, तालुका माडा. संभाजी ब्रिगेड बार्शी आयोजित हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा. आज एक जीवन जगण्याचा दृष्टिकोन घेऊन आपण या ठिकाणी जाल आणि फक्त काटकोन त्रिकोण चौकोन न शिकवता दृष्टिकोन शिकवा. राजेश्री नवनाथ बागल. पुढील पुरस्कार त्यांनी तयार आहेत दीपक विष्णुदास कापसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासुरे. शिक्षकाच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकून त्यांनी हजारो विद्यार्थी घडवावेत यासाठी आजचा हा सन्मान सोहळा आपण घेतोय. पुढील पुरस्कार ती माननीय श्री दीपक विष्णुदास कापसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासुरे यांनी देखील आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. पुढील पुरस्कार त्यांनी तयार आहे श्री धनंजय विठ्ठल गाडवे, कर्मवीर विद्यालय चाळे, तालुका बार्शी. कर्मवीर मामांच्या जन्मगावाला हा पुरस्कार देतोय आपण. श्री धनंजय विठ्ठल गाडवे सर यांना आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरवतोय. गाडवे सर. श्री धनंजय विठ्ठल गाडवे सर, त्यानंतर विभीषण मारुती चव्हाण सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातवडे. गाडवे सरांनी पुस्तक घेतलं का? कर्मवीर विद्यालय चाळे येथील आदरणीय धनंजय विठ्ठल गाडवे सर यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आलेल्या शिक्षक बांधवांना विनंती आपण आपला पुरस्कार सहजपूर्वक स्वीकारायचा आहे किंवा आपल्या सोबत आलेले जे ज्येष्ठ आहेत त्यांना देखील या पुरस्काराला आणायचे. माननीय श्री विभीषण मारुती चव्हाण सर, ज्यांचं नाव घेऊन त्यांनी कृपया इथे समोर येऊन थांबलं तरी बरं होईल. माननीय श्री विभीषण मारुती चव्हाण सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातवडे. ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक वारसा जपण्यासाठी प्रेरित करणारे आदरणीय चव्हाण सर यांना देखील सन्मान या ठिकाणी होतोय. पुढील पुरस्कार ती माननीय श्री बजरंग भारत कोळी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडवी मुळे. आदरणीय कोळी सरांनी आपला हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. खांडवीमध्ये मुलांच्या शाळेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी अतिशय दर्जेदार शिक्षण देणारे आदरणीय बजरंग भारत कोळी सर यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आदरणीय जयकुमार शितोळे सर, आदरणीय सावंत सर, आदरणीय पवार सर आणि उपस्थित आनंद काशी सर, नलवडे सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा आपण संपन्न करतोय.
आदरणीय पोलीस सर, आपण सन्मान पुढील पुरस्कार आहेत माननीय श्री विकासराव गुलाब कुरुम सर, नागनाथ प्रशाला जामगाव. जामगाव मध्ये काही अर्थाने शिक्षणाचा प्रवाह त्यांनी मजबूत करण्याचं काम केलं. त्या आदरणीय विकासराव गुलाब कुरुम सर. पुढील पुरस्कार त्यांनी तयार आहे श्रीमती अनिता अर्जुनराव मोहिते, जीवशास्त्र योग शिक्षिका, शियालगाव हायस्कूल. एवढी बसत नाही दिवस चला चला Arise away and not stop still go in each one. ध्येय साध्य करणारे विद्यार्थी आपल्याला घडवायचे असतील आणि म्हणूनच आजचा हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार आदरणीय सावंत साहेबांच्या आणि मान्यवरांच्या शुभहस्ते आपण देतोय. कृपया शिक्षकांसोबत आलेल्या मान्यवरांना विनंती, आपण पुरस्कार घेतला की आपल्या जागेवरती जाऊन बसायचे. पुरस्कारची श्रीमती अनिता अर्जुनराव मोहिते. मोहिते मॅडमना विनंती आहे की आपण या बाजूला येऊन थांबायचे. पुढील पुरस्कार आहे श्री सागर नागनाथ कोरे, महात्मा फुले विद्यामंदिर बार्शी. यांनी ती समोरून थांबायचे. माननीय श्री सागर नागनाथ कोरे, महात्मा फुले विद्यामंदिर बार्शी, आणि त्यांना महात्मा फुले विद्यामंदिरमध्ये कार्य करण्यासाठी आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुरस्कार आपण त्यांना देतोय. विचारांच्यावरती महिलांचा सन्मान या ठिकाणी होतोय. कृपया लगेचच आपण कृपया घाई करायचे. आदरणीय सावंत सरांना सोलापूरमध्ये पुढील कार्यक्रम आहे, आपण नोंद घ्यायची आहे. पुढील पुरस्कार सागर मोरे सर. मोरे सर आहेत का? पुढील पुरस्कार द्यायचे श्रीमती सखुबाई नागनाथ गायकवाड, पिंपरी तालुका बार्शी. 45 वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान ज्या गायकवाडांनी दिलं त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यासोबतच त्यांनी गावातील सामाजिक बांधिलकी देखील जपलेली आहे. शिक्षणाचा वसा पेरलेला आहे. अंगणवाडी का सेविका असूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन आणि प्रेरणा दिलेली आहे. म्हणूनच आपण गायकवाड मॅडमचा या ठिकाणी सन्मान करतोय. मोरे सर कृपया आले असेल तर त्यांनी संपर्क करा. श्रीमती सखुबाई नागनाथ गायकवाड, अंगणवाडी सेविका, 45 वर्ष त्यांनी सेवा दिली, म्हणूनच आपण त्यांना एक हा सन्मान देतोय. पुढील पुरस्कार श्री साठे शिवाजी महिला, नरसिंह प्रशाला, काळेगाव तालुका बार्शी. आदरणीय माननीय श्री बेगम शिवाजी साठे सर यांचं देखील योगदान अतिशय तोलामोलाचं आहे. त्यांचा देखील सन्मान आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन करतोय. समाजसेवक निकिती मस्के यांचं देखील पुरस्कार स्वागत आहे. त्यांना विनंती आपण विचारांच्यावरती यावं. कृपया पुरस्कार दिले विनंती, आपण पुरस्कार लगेच घेऊन कृपया आपण खाली यायचंय. आपल्यासोबतच अनेक शिक्षकांचे पुरस्कार या ठिकाणी द्यायचे आहेत, वेळ कमी आहे. माननीय श्री साठे शिवाजी बळीराम यांचा देखील सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी होतोय. नरसिंह प्रशाला काळेगावमध्ये काम करणारे. पुढील पुरस्कार आहेत माननीय श्री संतोष दशरथ आगलाकर सर, पालवण माध्यमिक विद्यालय, पालवण तालुका माढा. विशेष म्हणजे संतोष आगलाकर सर यांच्या बाली गावचे आहेत. सहकुटुंब त्यांना विनंती, आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. अतिशय तळमळीने शिकवणार आणि घरी दशरथ आगलाकर सर यांचा शैक्षणिक वारसा गंभीरपणे चालवला आहे. संतोष आगलाकर सर आणि सहकुटुंब यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. गावामध्ये देखील यात्रेमध्ये पंच कमिटीच्या माध्यमातून संतोष आगलाकर सरांचं काम तितकंच तोलामोलाचं आहे. आदरणीय आगलाकर सरांना विनंती, आपण लगेच आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. पुढील पुरस्कार आहे माननीय श्री तानाजी माधव गवळी सर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज विद्यालय पिंपरी. कृपया मान्यवरांनी विनंती करतो, आपल्या समोर आलेले दशरथ आगलाकर सर अतिशय आदर्श शिक्षक म्हणून ज्यांनी काम केलं आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय
संतोष आगलावे सर, बावीसारख्या गावामध्ये अशी गुणवान पिढी निर्माण करण्याचं काम आणि त्यांच्यासोबतच दुसरे त्यांचे आगलावे सरांचे त्यांचे पुत्र आदरणीय किरण आगलावे सर हे देखील 22 वर्षामध्ये तुलनात्मक काम करण्यात आगलावेंचा आता शैक्षणिक कुटुंब असलेले आगलावे कुटुंबीय पुढील पुरस्कार श्री गौरी सर, तानाजी गौरी सर आले, गौरी सर पुढील पुरस्कार जे आहे गवळी सर म्हणजे अतिशय दर्जेदार शैक्षणिक वारसा क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, प्रत्येक वर्षी क्रीडा क्षेत्रामध्ये आघाडीवर असणारे आदरणीय गवळी सर. पुढील पुरस्कार द्यायला आहे मानाचे दत्तात्रेय काशीनाथ कुमार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी. आमच्या बावीच्या जिल्हा परिषद शाळेसाठी हा पुरस्कार आपण देतोय आदरणीय कुमार सर. अतिशय दर्जेदार कामगिरी त्यांनी केलेली आहे. आमदार गवळी सर उपस्थित त्यांनी आता सन्मान स्वीकारायचा. तत्पूर्वी उमाप सर अतिशय उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेलं आहे. प्रयोगाची राज्य पातळीवर त्यांची निवड झालेली आहे. गुणवत्ता विकास अभियानामध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक त्यांना मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे प्रयोगाची राज्य पातळीवर चर्चा केलेली आहे. उमाप सर त्यांनी आता सन्मान स्वीकारायचा. उमा सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी येथे कार्य करणारे आदरणीय उमा सर आणि बावीचे मुख्याध्यापक सर असतील. कृपया पुरस्काराची विनंती, आपण आपला पुरस्कार घेऊन बाहेर फोटो सेशन केलं तरी काही हरकत नाही. कृपया विनंती आहे ज्या पुरस्कारांना बाहेर फोटो काढण्याची फोटो काढण्यासाठी बाहेर गेलो तरी काय हरकत नाही. फक्त ज्यांना पुरस्कार मिळाला नाही तिथे बसा. माननीय श्री दत्तात्रेय काशीनाथ कुमार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी, बावीची शाळा देखील दर्जेदार शाळा म्हणून सध्या गणली जाते. पुढील पुरस्कारासाठी माननीय श्री अमोल मोहन बनसोडे सर, लोकसेवा विद्यालय श्रीमत पिंपरी. श्रीमत पिंपरी मध्ये बनसोडे सर अतिशय चांगली कामगिरी करतात म्हणून त्यांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवान शिक्षक पुरस्कार देऊन गौरवतोय. बनसोडे सर आले का? बनसोडे सर पुढील पुरस्कार जे आहे दत्तात्रय निमराव शेळके. शेळके सर आहेत. कृपया नाव घेतले की कृपया लगेच यायचं. तुम्ही इथे या की बापून कशी या हो अध्यक्ष बापून कशी या तुम्ही इथं नाही या तुम्ही इकडून पुरस्कारांना विनंती, आपण त्या घरी न जाता खाली कर्मवी मामासाहेबांचे जे शिल्प आहे तिथे थांबायचे. पाहुण्यांसोबत एकत्रित फोटो खाली घ्यायचा आहे. ओके शेळके सरांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर कृष्णा मोहन देशमुख सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव. देशमुख सर आले का? देशमुख सर कृपया मी विनंती करतोय, हा पुरस्कार वितरण थोडा वेळ अभावी थोडा आता लांबलेला आहे आणि आदरणीय सावंत सरांना त्यांनी सुचवलं होतं की मी शेवटीपर्यंत थांबतोय, परंतु सोलापुरात कार्यक्रम असल्यामुळे आपण घाई करतोय. कृष्णा देशमुख सर कृपया विनंती आहे, आपण लगेचच यायचं. पुढील माननीय श्री बापूराव भगवान भवाने सर, श्री बलवंत प्रशाला यावली. भवाने सर बापूराव भगवान भवाने सर 1991 पासून ते सेवेत आहेत. गणित विषयाचे लाडके शिक्षक म्हणून गौरव आपण करतो. हा पुरस्कार वितरण सोहळा हिंदवी समाजाला लाईव्ह फेसबुकला दिसतोय, युट्यूबला दिसतोय. बरेच पत्रकार उपस्थित आहेत. कृपया विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवून सगळ्या पुरस्कारांचा आपण कौतुक करूया. संजय माननीय श्री बापूराव भगवान भवाने सर यावली प्रशाला
पुढील पुरस्कार विजेते आहेत दीपक सुरेश पारडेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडेवाडी मोहोळ. पारडेकर आहेत का? इथे येऊन थांबा. संभाजी ब्रिगेडचा हा विचार जो पूर्णविनीच्या म्हणून ओळखतो, तो विचार आपण घरी घेऊन जा आणि विद्यार्थ्यांना अशी पिढी घडवण्यासाठी मदत करा जी पिढी मोबाईल पासून पुस्तकांकडे येईल, मोबाबाजींपासून महात्मा फुलेंच्या विचारावर प्रेम करेल, यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न. कृपया पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण जरा अलीकडे थांबलं तर बरं होईल. हो भूषण सर विनंती आहे. पुढे भूषण सर यावेळी बसलेल्या सर्व या ठिकाणी होते. यानंतर पारडी सरांनी हो सर पुढे पाठीमागे या की सगळे बसतात. आपल्या जवळच्या माणसाला पुरस्कार मिळाल्यावर खऱ्या अर्थानं कौतुकाची थाप टाकण्यासाठी आलेली ही गर्दी समजून जाते की माणूस काय कोल्हापुराचा आहे. म्हणजे एखाद्या प्रामाणिक शिक्षकाला पुरस्कार मिळाल्यावर बऱ्याच जणांना वाईट वाटतं, परंतु चांगलं वाटणारी माणसं प्रामुख्याने जास्त आहे. हा चला झाला. आदरणीय पारडे सरांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. पुढील पुरस्कार या ठिकाणी थांबायचा आहे. नारायण महादेव पवार सर, नारायण महादेव पवार सर, दादासाहेब जगताप विद्यालय उदरवाडी तालुका सांगोला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष यांनी खऱ्या अर्थाने जिल्हा व्यापून टाकलेला आहे. आदरणीय पवार सर आहेत का? पवार सर इथे येऊन थांबा. दादासाहेब जगताप विद्यालय उदरवाडी तालुका सांगोला. सांगोल्याहून सर या ठिकाणी सहकुटुंब पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले, सोबत मित्रपरिवार आहे. चांगल्या माणसाच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली, चांगली माणसाविषयी कौतुक करतात, त्यासाठी हा पुरस्कार सोहळा आपण देतोय. माननीय श्री नारायण महादेव पवार सर, श्री विठ्ठल पोपटराव शिंदे सर, पवार सर. शिंदे सर आहेत का? श्री विठ्ठल पोपटराव शिंदे सर या ठिकाणी पुरस्कार विद्यार्थी थांबायचे. दिलीप खोपर, मुख्यमंत्री निवासी विद्यालय बार्शी. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अतिशय दर्जेदार काम करणारे, त्यांना उपकरण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणारे आदरणीय शिंदे सर. खरं तर समजलेल्या विद्यार्थ्यांसमोर शिकवणं सोपं, परंतु न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणं ही प्रचंड कसोटीचं काम असतं. आदरणीय शिंदे सरांना म्हणून आम्ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भ्रमण शिक्षक पुरस्कार देऊन गौरवतोय. माननीय श्री विठ्ठल पोपटराव शिंदे सर. पुढील पुरस्कार ते आहेत श्री विश्वास भाऊराव शिंदे सर यांनी या ठिकाणी थांबायचे. कृपया फोटोग्राफी आपण लगेच खालती जायचं. पुढील पुरस्कार ती माननीय श्री विठ्ठल पोपटराव शिंदे मुख्यमंत्री निवासी विद्यालय बार्शी. मुख्यमंत्री विद्यार्थ्यांना प्रेमानं सहनशक्तीनं शिकवण्यासाठी त्यांना आपण पुरस्कार देतोय. आदरणीय शिंदे सर, तुम्हाला कॅमेऱ्याचे फोटो माननीय श्री विश्वास भाऊराव शिंदे सर या ठिकाणी थांबायचे. आदरणीय शिंदे सरांनी सहकुटुंब हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. माननीय विश्वास भाऊराव शिंदे सर, नारी जिल्हा परिषद